नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. जी खूप जास्त अतिप्रतीक्षित होती, ती ॲडव्हर्टाइजमेंट फायनली आलेली आहे, जाहिरात फायनली आलेली आहे. कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षेसाठी आयोगाने यावर्षी 2 वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जी परीक्षेची स्कीम आहे, बरोबर, त्याच्याबद्दल ऑलरेडी एक लेक्चर आपलं गेलेलं आहे. पवन सरांनी ते एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की या वर्षामध्ये किंवा 2025 या वर्षामध्ये कशा पद्धतीनं एक्झाम्स कंडक्ट होणार आहे. एक्झाम 1 कट ऑफ याबद्दल पण, सिलेबसबद्दल पण बोललेलं आहे. सिलेबसमध्ये जास्त चेंजेस झालेले नाही आहे. ते परत रिपीट करण्यामध्ये काही मिनिंग नाही आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पवन सरांचं लेक्चर त्या ठिकाणी आपल्याच या प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. आज हे जे लेक्चर मी तुमच्यासाठी कंडक्ट करतोय, आजपासून जवळपास 84-85 दिवसानंतर जी तुमची गट ब ची पूर्वपरीक्षा होणार आहे 5 जानेवारीला, आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात जी होणारी परीक्षा आहे गट क ची, त्यासाठी तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे. गट क पेक्षा गट ब ही एक्झाम आपल्याला कशी क्रॅक करता येईल. गट ब ची तयारी ठेवल्यानंतर गट क मला असं वाटते की ते ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्यामध्ये ती एक्झाम क्रॅक करून टाकाल त्या ठिकाणी, जर गट ब साठी तुमची चांगली तयारी झाली असेल. आणि आपलं नेहमी टार्गेट हे गट बच असलं पाहिजे. आता बघा, मी टेलिग्रामवरती ती पोस्ट टाकली होती, म्हणजे की यावर्षी जागा किती आहेत. त्याच्यामध्ये PSI पदाच्या 216 जागा आहेत, ASO पदाच्या 55 जागा आहे आणि STI पदाच्या 209 जागा आहे, आणि टोटल 480 जागांसाठी यावर्षी जाहिरात आयोगाने काढलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. कमेंटमध्ये थोडंसं आपण त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की एक सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये रडण्याचा. त्याला 266 लोकांनी जवळपास 15,000 लोकांपैकी एवढ्या लोकांनी रिॲक्ट केलं. तर त्याच्यापैकी 266 लोकांनी थोडंसं रडल्याचं चित्र टाकलेलं आहे, म्हणजे त्यांना आवडलेलं नाही आहे. आणि 100% त्यांना हे आवडलं नाही की यावर्षी PSIच्या जागा फारच कमी निघाल्या. मागच्या वर्षी 603 जागा होत्या. मग 603 किती, म्हणजे 603 किती झाल्या आणि 216 म्हणजे किती तफावत आहे त्याच्यामध्ये. जवळपास 1/3 जागा, जवळपास म्हणता येईल आपल्याला, यावर्षी कमी निघालेल्या आहे. फारच कमी लोकांना जागेचं सूत्र पटलेलं आहे. म्हणजे काही लोक एकदम आग लग गई उनमें, एक्झाम ॲड आली फायनली बाबा, 13 लोकांना फार आवडलेलं आहे. जे आवडलेले लोक असतील ते कदाचित STIच्या जागेकडे बघत असतील. आता अनेक लोक नाराज आहे PSI या पदाच्या जागा कमी आल्यामुळं. आता याच्यात 2 प्रकारचे मुलं आहेत नाराज होणाऱ्यामध्ये. एक पहिला प्रकार आहे जो फार कमी असतो, पण असतो बरं का, जो कायमच नाराज असतो. परीक्षा झाली तरी तो नाराज असतो आणि परीक्षा नाही झाली तरी तो नाराज असतो. ॲड लेट आली म्हणून टेन्शनमध्ये असतो, ॲड आल्यावर पण टेन्शनमध्ये असतो. म्हणजे त्यांना इन जनरली टेन्शनमध्येच कदाचित राहायला आवडते, लक्षात. आणि प्रत्येक वेळी रडगाणं गात राहणे, जागा कमी आहे, ॲड लेट आलेली आहे, आता काही जागा वाढणार नाही आहे, मग पुढच्या वर्षी तर जागा फार कमी निघतील. असे ते वल्गना करत असतात, म्हणजे किंवा दावे प्रतिदावे किंवा अशा पद्धतीचे ते इमॅजिनेशन करत असतात. असा एक खूप मोठा वर्ग आहे स्पर्धा परीक्षेत. मी सांगतो की जे सिरियस ॲस्पायरंट आहे या लोकांपासून कायम दूर राहिलं पाहिजे. आणि दुसरा वर्ग जो इन्फ्लुएन्स होतो लगेच, म्हणजे आता एवढ्या लोकांनी रिॲक्ट केल्यानंतर साहजिक आहे की जो डेडिकेटेडली प्रिपेअर करणारा वर्ग आहे तो 216 जागांकडे पाहून 100% नाराज होणार आहे. जो वर्ग आहे जो डेडिकेटेडली प्रिपेअर करतो आणि 216 जागा आल्यामुळं तो नाराज असणारा वर्ग आहे. जो कायम नाराज असणारा वर्ग आहे त्यांना तर देव पण सॅटिस्फाईड करू शकत नाही पोरांनो. मग आता जो असा वर्ग आहे जो डेडिकेटेडली प्रिपेअर करतो आणि थोडं त्याला धक्का लागलाय की यार याच्यात फारच कमी जागा निघाल्या, बरोबर. त्याच्याबद्दल म्हणजे अशा पोरांना मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे समजावून. ती स्टोरी ऐकल्यानंतर मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की तुम्ही 100% या जागेसाठी तयारी करायला सुरुवात कराल. म्हणजे आता ASO बद्दल जर बोलायचं झालं तर 55 जागा, म्हणजे मंत्रालयामध्ये ऑलरेडी जागा फार कमी असतात, त्यात 55 जागा निघणे हे खूप जास्त जागा झाल्या मला तर असं वाटते. म्हणजे कारण मी जेव्हा एक्झाम्स द्यायचो पहा, कंबाईनच्या एक्झाम मी 2-3 वर्ष दिल्या, तेव्हा जागा फक्त 15-20 निघायच्या आमच्या वेळेस, आणि STIच्या हार्डली 30 ते 35 जागा निघायच्या. त्या मानाने 55 जागा ASOच्या असणे आणि STIच्या 209 जागा असणे याच्या लक्षामध्ये. हे जागेचं प्रमाण खूप जास्त आहे तयारी करणाऱ्या मुलांसाठी डेडिकेटेडली. हे खूप मोठं मोटिवेशन ठरू शकते. पण डिमॉरलाइज झालेले आहे PSIची तयारी करणारे आपले स्पर्धा परीक्षेतले बांधव. त्यांच्यासाठी मला एक स्टोरी सांगायची आहे, त्यानंतर त्यांना अभ्यास करावाच लागणार. म्हणजे ती स्टोरी ऐकल्यानंतर चला स्टोरी डिस्कस करायला आपण सुरुवात करूया. बघा,
छोटीशी स्टोरी आहे, खूप मोठी नाही आहे. ॲक्च्युली ही जी स्टोरी आहे आमच्या अकॅडमीमध्ये मला फर्स्ट नेम ज्ञानेश्वर, बहुतेक त्यांचं नाव होतं ज्ञानेश्वर पलांगे सर नावाचे एक PSI आलेले होते आणि त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांना ती स्टोरी सांगितली होती आणि मला ती खूप आवडली, म्हणून ती स्टोरी मी आज तुमच्या पुढं मांडतोय, म्हणजे किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवरून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ती स्टोरी पोहोचवतोय. बघा, होते काय की एक गाव असते आणि त्या गावामध्ये अशी एक स्पर्धा असते, म्हणजे की ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय करायचं असते, असे जे एकदम हेल्दी असणारे जे बुल असतात म्हणजे सो त्यांच्या तुम्हाला शेपूट वाकून त्याच्या शिंगाला धरून तुम्हाला त्याला कंट्रोल करायचं असते. जसं इथं थोडंसं एक चित्र आहे, सो ज्याच्यामध्ये शेपटीला वाकून त्याला तो त्या मोठ्या रेड्याला किंवा रेडा म्हटल्यापेक्षा किंवा त्या जो काही बोहाईन किंवा बुल आहे सो त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं करण्यासाठी त्याच्याकडे 3 अटेम्प्ट असतात, म्हणजे 3 अटेम्प्टमध्ये तुम्हाला 3 पैकी कोणत्या तरी एका अटेम्प्टमध्ये त्या बैलाला कंट्रोल करायचं असते. त्याच्यामध्ये तुम्हाला शिंग आणि शेपूट, एका हातात शिंग पकडायचे आणि दुसऱ्या हातात शेपूट अशी त्याची पिरगळायची, म्हणजे बरोबर, आणि त्याला कंट्रोलमध्ये आणायचं, अशी ती स्पर्धा असते. त्यात मग आपल्यासारखा एक ॲस्पायरंट असतो, सो तिथं उतरतो म्हणजे, आणि पहिल्यांदा पलीकडून थोडासा उतार असतो आणि एकदम स्पीडमध्ये त्याच्या अंगावरती काय येतो, एकदम बैल येतो, म्हणजे धावत त्याच्या अंगावरती तो बैल येतो, बुल येतो त्याच्या अंगावरती धावत. म्हणजे तिकडं मराठवाड्यात त्याला कठाळा म्हणतात बा, कठाळा आलं लक्षात. सो त्याच्या अंगावर असा कठाळा धावत येतो, म्हणजे किंवा असा एकदम हेल्दी असणारा एक बुल धावत येतो त्याच्या अंगावरती. सो तो एवढ्या स्पीडमध्ये असतो की हा पठ्ठा असा बाजूला सरकून जातो आणि तो निघून जातो, म्हणजे सरकन निघून जातो तो. मग हा असा पाहतच राहतो की यार किती फास्ट आला होता तो आणि सरकन निघून गेला, जाऊ दे आपण दुसऱ्या बुलला त्या ठिकाणी कंट्रोल करू. म्हणून तो एकदम चंग बांधतो, ह्या दुसऱ्याला आपल्याला पकडायचंच आहे त्या ठिकाणी. म्हणून तो पठ्ठ्या काय करतो माहित आहे का, एकदम तयारीत राहतो. आता किती फास्ट आला तर त्याला मस्तपैकी त्याचे शिंग पकडायचे, शेपूट पिरगळायची आणि त्याला कंट्रोलमध्ये आणून ही स्पर्धा जिंकायची. म्हणून तो पठ्ठ्या असा परत एकदा उभा राहतो त्याच्या म्हणजे मार्गामध्ये. तर येणारा बुल हा आकाराने एवढा मोठा असतो की याची दुरून पाहिल्यानंतरच फाटून जाते आणि तो दुरून पाहूनच बाजूला सरकतो की नाही गड्या याला कंट्रोल करणं लय अवघड आहे, म्हणून तो बाजूला जातो आणि तो बुल पण निघून जातो. मग आता त्याला वाटते आता तिसरा आणि शेवटचा अटेम्प्ट, आपल्याकडे पर्यायच नाही, आता फास्ट आला येऊ द्या किंवा तो अंगापिंडाने मजबूत असणारा बैल असू द्या, कठाळा असू द्या, सो त्याला आपल्याला कंट्रोल करायचंच आहे. आता आपण कारण नाही द्यायचे, म्हणून तो उभा राहतो. पण तिसऱ्या वेळेस त्याच्यासोबत असं घडते की येणारा जो बैल आहे त्याला शिंगही नसतात आणि शेपटी नसते आणि तो फक्त त्याच्याकडे पाहत राहतो आणि पूर्णपणे हतबल होऊन जातो म्हणजे, आणि तिसराही बैल निघून जाते आणि तो स्पर्धा हारतो. ह्या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळते, ह्या स्टोरीमधून आपल्याला हेच शिकायला मिळते की अनेक पोरं असे असतात की ज्या वर्षी 603 जागा आहे त्या वर्षी ते काय करतात, थोडाफार अभ्यास नाही आहे, यावर्षी मी आजारी होतो, घरात वाद चालू होते, फॅमिली प्रॉब्लेम्स होते, हे असे वेगवेगळे कारणं देऊन 603 जागा जेव्हा असतात तेव्हा ते काय करतात, असे वेगवेगळे कारणं देऊन, किंवा मानसिक स्थिती नव्हती, माझा अभ्यासच नव्हता, असे वेगवेगळे कारणं देऊन जाऊ देतात तो अटेम्प्ट. त्यानंतर मग दुसरा येतो, म्हणजे जसं यावर्षी 200 जे काही 219 किंवा 218 जागा आहे, सो असा एक वेळ येतो त्याच्यामध्ये याला असं वाटत असते की जागा खूपच कमी झालेल्या आहे गड्या, आता पुढच्या वर्षी चांगल्या जागा आल्यानंतर आपण ट्राय करू. आणि असंही एखाद्या वेळेस होऊ शकते की पुढच्या वर्षी कदाचित जागाच येणार नाही. देव न करो असं हो तुमच्या बाबतीमध्ये, पण असं जर झालं इन केस तर ते फार पश्चाताप करणार असू शकते की आपण हतबल होऊन जातो की त्या बैलाला ना शिंग असतात ना शेपूट असते. आपण उद्या काय वाढलेलं आहे आपल्या ताटामध्ये हे आपण सांगू शकत नाही. 2025मध्ये जर थोडेफार अप अँड डाऊन्स आले तर कदाचित एक्झामच कंडक्ट होणार नाही, तुम्ही एजबार होऊन जाल, तुमचं विनाकारण वय वाढेल. म्हणून माझं असं म्हणणं आहे की 216 जागा आहेत ना PSIसाठी, 216 पण खूप आहे. आपल्याला एकच पद मिळवायचं आहे, प्रत्येक कॅटेगरीला जवळपास त्याच्यामध्ये पदं असणार आहेत. म्हणजे नाही आपल्या एखाद्या विशिष्ट एखादी NTD NTB NTA याला जर नसेल एखादी जागा फिमेलला वगैरे वगैरे तर ओपन कॅटेगरीत का होईना, सो अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी अप्लाय करायला. सो त्यामुळं हे 216 म्हणजे पण खूप जागा झाल्या. म्हणजे म्हणतात ना ते नाही मामू से नकटे मामू अच्छे, की बाबा जागाच नाही निघाल्या, एक्झामच झाली नाही वर्षभर. लक्षामध्ये आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा ना, या वर्षात प्रिलिम्स नावाची एक्झाम झालीच नाही आहे कंबाईनची 2024मध्ये, आता 25मध्ये 5 जानेवारीला प्रिलिम्स होणार आहे. सो असं जर 2025मध्ये घडलं तर, म्हणून जर संधी मिळालेली आहे तुम्हाला 216 जागेसाठी तर आपल्याला फक्त एका जागेवरती झेंडा गाडायचा आहे. हा विचार करून त्या ठिकाणी ही एक्झाम डेडिकेटेडली द्या. आलं लक्षामध्ये. सो 216 पण जागा खूप झालेल्या आहेत
लक्षात, मला मान्य आहे 603च्या तुलनेत 216 कमी आहेत, पण माझं म्हणणं आहे की दारात संधी चालून आलेली आहे आपल्या. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये ते कराळे सर म्हणतात, आमच्या अकॅडमीमध्ये आले होते तेव्हा ते बोलले होते की जर तुमच्या दारामध्ये अशी चुकून संधी आली आणि तिनं दार वाजवलं तर तिला डायरेक्ट तिचा गळा पिचकूनच आतमध्ये बोलवायचं, तिला म्हणजे जाऊ द्यायचं नाही तिथून. दारावर आलेली संधी आणि ती निघून गेलेली आहे दार वाजून, हे आपल्या बाबतीत नाही घडलं पाहिजे. उद्या ती संधी आलीच नाही तर मग काय करायचं, कोणाचा गळा पकडणार तुम्ही? सो ती संधी म्हणजे तुम्ही अशी तिला आलिंगन घातलं पाहिजे लक्षात. आणि मी आणखी पण काही गोष्टी सांगतो तुम्हाला, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल म्हणजे की आपण ह्या एक्झामसाठी जीवतोड त्या ठिकाणी मेहनत घेतली पाहिजे. असो, आजचं जे लेक्चर आहे मेनली पोरांनो, जे तुमच्यासाठी कंडक्ट करतोय हे प्लॅनिंग रिलेटेड लेक्चर आहे, प्लॅनिंगशी संबंधित असणारं लेक्चर आहे. सो इथून पुढे 80-85 दिवसाची प्लॅनिंग कशी असली पाहिजे, कोणकोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी कशी कशी प्लॅनिंग केली पाहिजे, सो याच्यासाठी मोस्ट ऑफ द हे लेक्चर असणार आहे. तर त्याबद्दल आपण वन बाय वन बोलायला सुरुवात करू. बघा, 3 प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडे आहे प्लॅनिंग करत असताना. एक विद्यार्थी आहे, असा वर्ग आहे जो खूप जुना आहे आणि ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. म्हणजे असं समजून चला, काही काही त्याच्यात अशी आहे 2021ला राज्यसेवेची तयारी सुरू केलेली होती, 22ला सागर सर मेन्स दिलेली आहे, 23ला पण त्या ठिकाणी मेन्स दिलेली आहे, पण सिलेक्शन झालं नाही इंटरव्ह्यूसाठी, का इंटरव्ह्यू दिला फायनल सिलेक्शन झालं नाही, आणि आता मी कंबाईन देतो आहे, कंबाईनच्या पण मेन्स दिलेल्या आहे याच्या आधी. असा एक दिग्गज वर्ग आहे ज्याला आपण जुने विद्यार्थी म्हणू. सो ज्यांना वारंवार एक्झाम देण्याचा चांगला तगडा अनुभव असणारा हा वर्ग आहे, म्हणजे ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. दुसरा असा वर्ग आहे की काही विषय सागर सर चांगले आहे पण काही विषय राहून गेलेले आहे प्रिपरेशनचे, असा एक वर्ग आहे. आणि तिसरा एक वर्ग आहे जो आपण म्हणू एकदमच नवीन आहे. सो त्यांना याच्यामध्ये जास्त काही त्यांनी प्रिपरेशन केलेली नाही आहे. सो मी प्रत्येकासाठी स्कीम देणार आहे की जुन्या विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे जेणेकरून येणारी प्रिलिम्स 100% त्या ठिकाणी आपण पास होऊ. दुसरं, काही विषय पक्के आहे की म्हणजे काही विषय पक्के आहे आणि काही ठीकठाक आहे सर, आणि काही तर बिलकुलच केलेलं नाही आहे. सो त्यांच्यासाठी काय स्कीम असली पाहिजे किंवा अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, आणि नवीन विद्यार्थ्यांनी ह्या 80-85 दिवसात पोस्ट जर क्रॅक करायची आहे तर काय त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. सो अशा 3ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बोलणार आहोत. सो त्याच्या आधी मी काही गोष्टी तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेबद्दल ते मी नेहमी सांगत आलेलो आहे, आता पण तुम्हाला समजावून सांगतो. पहा, ज्या एक्झामची तयारी करत असताना ज्या तुम्ही डोक्यात ठेवल्या पाहिजे, फॅक्ट टू बी नोटेड असं मी त्याला नाव दिलेलं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला 3 महिन्यानंतरचं सांगतो बघा, जेव्हा तुमची एक्झाम होणार आहे ही. सो एक लक्षात घ्या, ह्या परीक्षेमध्ये कंबाईन घ्या किंवा राज्यसेवा घ्या, या परीक्षेमध्ये मुलं याच्यामुळे नापास होत नसतात बरं का. अभ्यास करणारे पोरं म्हणता, तुम्ही म्हणाल नाही तर माझा अभ्यासच नाही आणि हे मला लागू होईल का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. जे मुलं मागच्या काही वर्षांपासून अभ्यास करताय, काही महिन्यांपासून अभ्यास करताय, त्यांनी एक फॅक्ट लक्षात घेतली पाहिजे या स्पर्धा परीक्षेमध्ये की मुलं पूर्व परीक्षा म्हणा किंवा मुख्य परीक्षा म्हणा या कारणामुळे नापास होत नसतात की त्यांना पेपर अवघड गेलेला आहे, यावर्षी पेपर अवघड आला होता सर म्हणून मी नापास झालो. हा फॅक्टच नसतो. म्हणजे स्पर्धा परीक्षेत हा प्रकारच नाही पेपर अवघड आला सोपा आला. साहजिक गोष्ट आहे, पेपर अवघड आला कट ऑफ खाली येतो, आणि पेपर जर सोपा आला तर मागच्या वर्षी PSIचा कट ऑफ 49 मार्काला लागला होता जवळपास. म्हणजे आता लक्षात घ्या, पेपर जर आणखी टफ आला असता तर तो 46-47 वर आला असता, आणि पेपर जर खूपच सोपा आला असता तर तो 55-56-60 वर पण गेलेला असता. सो त्याच्यामुळे पेपर अवघड असणे हा फॅक्टरच त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये गौण आहे असं मला वाटतंय. म्हणून पेपर अवघड आला म्हणून एखादा पोरगा नापास होत नसतो, हे कधी लक्षात ठेवा. पोरगा नापास का बरं होतो, सर्वात पहिलं कारण त्याचं की त्यांनी परीक्षेमध्ये तो काय करतो, येणारे प्रश्न चुकून येतो. पहा, परीक्षेमध्ये काय होते, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, क्वेश्चन सॉल्व्हिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस नसते. एक क्वेश्चन झाल्यानंतर त्यातलं जे गुंतलेलं मन आहे ते काढून दुसऱ्या प्रश्नामध्ये गुंतवणे, तिसरा प्रोफेशनली टॅकल करणे, चौथा टॅकल करणे. सो हे अनेक मुलं जे आहे, सो हे करत असताना अनेकदा त्यांच्याकडून सिली मिस्टेक्स होत असतात. लक्षामध्ये माहिती असते की याचं उत्तर जे आहे सो ते आपण असं म्हणू जगन्नाथ शंकर सेट आहे, पण आपण कुठेतरी बाळशास्त्री जांभेकर मारून येतो म्हणजे, आणि घरी आल्यानंतर कळते अरे यार मला माहिती होतं याचं उत्तर जगन्नाथ शंकर सेट आहे, पण मारताना माझ्याकडून बाळशास्त्री जांभेकर किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर किंवा फिरोज शाह मेहता किंवा असं एखादं कुठलं पण सो असं माझ्याकडून उत्तर मारलं गेलं, हे घरी आल्यानंतर रिअलाइज होते आपल्याला. सो यालाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी सिली मिस्टेक्स. सो तुम्हाला ह्या 85 दिवसामध्ये कोणत्याही पद्धतीचा विद्यार्थी असो, जुना असो किंवा नवीन असो, तुम्हाला प्रॅक्टिस अशी करायची आहे की आपल्या ह्या सिली मिस्टेक्सचं प्रमाण हे मॅक्झिमम 2 वर आपल्याला आणता आलं पाहिजे. कितीवर आणता आलं पाहिजे? 2. तुम्हाला काही अनेक पोरं आता परीक्षा आले म्हणून काही लोक फॉर्ममध्ये आणि काही लोक टेन्शनमध्ये आहे. फॉर्ममध्ये असणाऱ्या पोरांसाठी पण आणि टेन्शनमध्ये असणाऱ्या पोरांसाठी पण. लक्षात घ्या, परीक्षा आली ॲड आली म्हणून तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे. जे सर्व महाराष्ट्राला जमणारे प्रश्न आहेत
आता काही प्रश्न असतात, मी तुम्हाला काय करतो, मी तुम्हाला मी तुम्हाला एक डेमो देतो. म्हणजे मी तुम्हाला पेपर, एक मागच्या वर्षी आलेला एक पेपर घेऊ आपण. आता काही पेपर मी ऑलरेडी यूट्यूबला एक्सप्लेन केलेले आहे स्वतः. फॉर एक्झाम्पल 2023चं मला असं वाटतं मी विज्ञान एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्याल प्लीज. त्यानंतर अर्थशास्त्र एक्सप्लेन केलेलं आहे मी. तर मी काय करतो, आणखी दुसरा एक विषय घेतो, म्हणजे जो नॉर्मली मी नेहमी हाताळत नाही असा एक दुसरा विषय घेतो, तो म्हणजे जॉग्राफी हा विषय घेतो. आणि मी तुम्हाला समजावून सांगतो पहा की कोणते प्रश्न आपले चुकले नाही पाहिजे. कारण काय आहे, खूप जण असतात पहा, पर्सन टू पर्सन अभ्यास बदलतो. मग एखादा पोरगा म्हणू शकतो की हा प्रश्न तर सगळ्यांना जमण्यासारखा आहे, दुसरा म्हणतो अरे यार नाही, हा तर कोणाला जमणारच नाही. म्हणजे तर मग त्याच्यामध्ये असं गफलत होऊ नये म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, एक डेमो देतो, कारण तो डेमो आपल्याला लागणार आहे पुढे डिस्कस करताना. बघा, हा पेपर आहे. हा पेपर 2023च्या पूर्व परीक्षेचा पेपर आहे बरं का. म्हणजे लेटेस्टवाला आपण एक्झाम्पल घेऊ. 23मध्ये जी पूर्व परीक्षा झालेली आहे, सो त्या परीक्षेमध्ये आलेला हा पेपर आहे. त्यामध्ये आपण मुद्दामून भूगोलाचे प्रश्न घेतले. सो काय असते म्हणजे नेमकं मला जे तुम्हाला सांगायचं आहे, सिली मिस्टेक्स अवॉइड करायचे आहे. सो ते मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते स्पष्ट करण्यासाठी मी काय करतो, तुम्हाला एक 10 प्रश्न डिस्कस करून दाखवतो. आणि काय तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे किंवा कुठं तुम्ही चुकले नाही पाहिजे, लक्षात कुठं चुकले तर चालतंय लक्षात, हे समजावून सांगतो. म्हणजे काय होईल, तुमच्या मनावर जे बर्डन आहे एक्झामचं, माझं कसं होईल लक्षात, हे बर्डन त्या ठिकाणी आपोआप कमी होईल आणि तुमची इफिशियन्सी त्या ठिकाणी एक्झाममध्ये बऱ्यापैकी वाढणार, आजपासूनच वाढायला सुरुवात होणार. म्हणजे पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये, म्हणजे 11व्या क्रमांकाचा आपण पहिला म्हणू जॉग्राफीमधला. भारतात धवल क्रांतीला सुरुवात रिकामी जागा सालापासून झाली. आता तुम्हाला माहिती आहे धवल क्रांती म्हणजे काय. सो दुग्ध उत्पादनामध्ये वर्गीस कुरियन, तुम्ही नाव ऐकलं असेल वर्गीस कुरियनचं. हा इकॉनॉमिक्समध्ये जे हरित क्रांती नावाचा टॉपिक आहे आपल्याला, सो त्या हरित क्रांती नावाच्या टॉपिकमध्ये पहिली हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती, सो त्याच्यामध्ये येणारा हा पोर्शन आहे. जशी हरित क्रांती हे सर्व अन्नधान्यांच्या उत्पादनासंबंधित होती, जे 1966 मध्ये झाली, त्याच पद्धतीनं एक धवल क्रांती नावाचा हे आहे. सो ज्याच्यामध्ये धवल क्रांती म्हणजे दुग्ध उत्पादनाशी संबंधित ही एक रिव्होल्यूशन होती, जिला आपण व्हाईट रिव्होल्यूशन म्हणून ओळखत असतो. आता धवल क्रांतीला सुरुवात कधी झालेली आहे, वर्गीस कुरियन याचे फादर होते आणि त्यांनी काय केलं होतं, तुम्हाला अमूल मिल्क माहीत असेल गुजरातमध्ये. सो त्यांनी NDDB म्हणतात त्याला, नॅशनल मिल्क डेअरी काहीतरी असं, त्याला दूध डेअरी असं काहीतरी त्याचं लॉंग फॉर्म आहे. म्हणजे सो त्याची स्थापना केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दुधाचं प्रोडक्शन घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आणि अशा पद्धतीनं धवल क्रांती आली. ॲक्च्युली या प्रश्नाचं उत्तर जानेवारी 1970 आहे. सो तेव्हापासून धवल क्रांतीला वर्गीस कुरियननी सुरुवात केली होती, परंतु आयोगाने दिलेलं उत्तर याचं 1971 आहे. बघा, हा प्रश्न जर तुम्हाला आला नाही, कारण फार क्लोज आन्सर्स दिलेले आहे यांनी, 71, 72, 73, 74. तर एक लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक सामान्य विद्यार्थी, मी शिक्षक आहे लक्षात घ्या, त्यामुळं कसं आहे, त्यातल्या त्यात मला ह्या एक्झाम देण्याचा आता नाही म्हणता म्हणजे 12 वर्षाचा जवळपास अनुभव आहे. मी हे नेहमी पोरांना शिकवतो. म्हणून माझ्या डोळ्यातून पाहिल्यानंतर आता मी राज्यसेवेच्या मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आहे, UPSCच्या दिलेल्या आहे. त्यामुळं मला हा रायटिंग थ्रू माझ्या हाताखाली येऊन गेलेला UPSC करत असताना, ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करत असताना राज्यसेवेच्या मेन्समध्ये अनेकदा हा प्रश्न हाताखालून गेलेला आहे. त्यामुळं मला हा प्रश्न सुटणं साहजिक आहे. पण जरुरी नाही आहे सामान्य विद्यार्थ्याला हा प्रश्न यावा. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यावर काहीच बंधनकारक नाही आहे की आलं पाहिजे, आणि त्यानं काहीच फरक पडणार नाही जर हा प्रश्न तुम्हाला नाही आला, तुम्ही लेफ्ट करून टाकला किंवा चुकीचा जरी सोडवला. आलं लक्षामध्ये, एक काय म्हणतात गड्या त्याला, काहीतरी तुक्का मारला तुम्ही आणि तो तुमचा चुकला, तरी ही चिंतेची बाब नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही समजून घ्या, प्रोसेस समजून घ्या. आपल्याला स्पर्धा परीक्षेला समजून घ्यायचं आहे. उगं नाहीतर काय आहे ते आहे ना, ते म्हणजे उठायचं डायरेक्ट आणि लागायचं कामाला, आणि परीक्षा आल्यानंतर मग विनाकारण डिप्रेशन घ्यायचं, टेन्शन घ्यायचं, डिप्रेशन खाली जायचं, बिलकुल नाही. समजून घ्यायची आहे स्पर्धा परीक्षा आपल्याला. हा प्रश्न तुमचा चुकला तरीही पोरांनो हरकत नाही, काहीही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावरील ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता अनेक जण काय करतात माहिती आहे का, प्रश्न वाचत असताना ज्यांना अनुभव नाही आहे, सो त्यांच्यासाठी सांगतो, ते काय करतात, स्थानिक दगडावरती फोकस करतात आणि खाली शोधतात कोणता स्थानिक दगड आहे आणि काहीतरी उत्तर मारून मोकळा करतात. पण जे लिजंड्स असतात ते फोकस करतात दख्खनच्या पठारावर, ते पण महाराष्ट्रातल्या. आता हे जगजाहीर आहे, दख्खनच्या पठारावरती जो खडक आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, इग्नेयस रॉक, ज्याला आपण बसाल्ट म्हणतो. म्हणजे अग्निजन्य खडकाचे प्रकार आहे, रूपांतरित खडक, स्तरित खडक आणि अग्निजन्य खडक. खडकाचे असे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये अग्निजन्य खडकामध्ये सर्वात महत्त्वाचा खडक आहे बसाल्ट. आपलं जे दख्खनचं पठार आहे ते बसाल्ट पासून बनलेलं आहे, म्हणून सरळ उत्तर आहे बसाल्टचा दगड.
तुम्हाला बाकी पाहायची गरजच नाही. तुम्हाला त्यांनी महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर विचारलं. सो दख्खनचा पठार जो आहे सो कशापासून बनलेला आहे, त्या ठिकाणी बसाल्ट नावाच्या दगडापासून बनलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर बसाल्ट दगड आहे. बाकीचं त्या ठिकाणी येणार नाही. संगमरवरी तर आपल्या इथं सापडतच नाही, ते राजस्थानमध्ये सापडते अरवली पर्वतामध्ये. ग्रेनाइट जे आहे ते बसाल्ट पासूनच तयार होते, परंतु त्यांनी दख्खनच्या पठारावर विचारलं. सो दख्खनच्या पठारावरती ग्रेनाइट आहे बरं का, खूप आतमध्ये जावं लागते, त्यामुळे काढणं परवडत नाही. ग्रेनाइट परत एकदा जिथं संगमरवरी आहे तिथून ग्रेनाइट काढणं त्या ठिकाणी परवडते. आणि जांभा दगड जो आहे लक्षात, सो जांभा दगड नसतो, म्हणजे सहसा जांभा माती असते ज्याच्यापासून विटा बनवल्या जातात. आलं लक्षामध्ये. आणि हे फक्त कोकणामध्ये सापडते त्या ठिकाणी. दख्खनचं पठार म्हटल्यानंतर एकच आन्सर तुमचं असलं पाहिजे, बेसाल्टचा दगड. आता हा प्रश्न तुमचा चुकूनही चुकता कामा नये. हा जर प्रश्न तुमचा चुकला की आपण याला म्हणणार सिली मिस्टेक. आपण याला काय म्हणणार, अरे यार मला माहित होतं बसाल्ट आहे, मी जांभा मारलं. याला म्हणतात सिली मिस्टेक. लक्षात घ्या, ही नाही झाली पाहिजे. पुढे जाऊया. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आपल्याला. पहिला आहे हरियाणा, दुसरा आहे हिमाचल प्रदेश, तिसरा आहे झारखंड, बिहार. आता तुम्हाला लोकसंख्येचा अभ्यास जर तुम्ही केलेला आहे तर तुम्हाला एवढं तर माहिती आहे की भारतामध्ये असे 2 महत्त्वाचे राज्य आहे सो ज्यांची लोकसंख्येची घनता म्हणजे प्रत्येक स्क्वेअर किलोमीटरमध्ये ॲव्हरेज 1000च्या वर आहे. सो ते म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि बिहार. आता सध्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहारची आहे. 2 नंबरला पश्चिम बंगाल आहे. 2001च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगाल 1 नंबरला होता, बिहार दुसऱ्या नंबरला होता. पण बिहारनं मागं टाकलं 2011च्या जनगणनेमध्ये पश्चिम बंगालला आणि 1 नंबरला स्वतः जाऊन बसला. सो त्याच्यामुळं बिहारचं जे उत्तर आहे सो ते येणार आहे 1106. सर्वात जास्त घनता आहे. म्हणजे काय असायला पाहिजे, डीचं 4 असायला पाहिजे. इथं 1, 2, 3 ऑप्शनमध्ये डीचं 4 दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वरचं पण शोधावं लागणार. आता ह्या तिघांमध्ये म्हणजे पाठ काहीच करायचं नाही आहे तुम्हाला, जनरली विचार करायचा आहे. हिमाचल प्रदेश, इथून हिमालय पर्वतरांगा गेलेल्या आहे. हिमालय आपण ज्याला म्हणतो, सो त्यामुळे हा डोंगराळ भाग असणार आहे. त्यामुळे इथं लोकसंख्येची घनता ही हरियाणा हा प्लेन एरिया आहे. झारखंड हा पण प्लेन एरिया आहे पण जंगलाने भरलेला आहे. पण त्याच्या तुलनेत हिमाचल प्रदेश हा डोंगरी भाग असल्यामुळं ऑब्वियस आहे. भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठे आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. मला असं वाटतं 17च आहे फक्त ती पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये. म्हणजे कुठं बिहार 1106 आणि कुठं 17 आपला अरुणाचल. का बरं अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे, कारण टेरेन तिथला पूर्ण एरिया दाफला, मिरी, अबोर, मिश्मी नावाच्या डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. या हिमालयातल्या स्थानिक डोंगर रांगा आहे ज्या अरुणाचल प्रदेशमध्ये सापडतात. मग तसंच डोंगराळ भागामध्ये लोकसंख्येची घनता ही नेहमी कमी असते. आलं लक्षामध्ये. सो त्यामुळं याचं उत्तर सर्वात कमी वालं कोणतं आहे, 123 आहे. म्हणजे बीचं पर्याय क्रमांक 1 असलं पाहिजे. इथं आहे, इथं आहे. म्हणजे आता हे तर क्लिअर झालं. बी आणि डी 4, 4, 1, 1 लक्षात. आता आपल्याला निर्णय घ्यायचा, हरियाणाची लोकसंख्या जास्त की झारखंडची. तर हरियाणाची लोकसंख्येची घनता जास्त. का बरं, कारण हरियाणा प्लेन आहे, सपाट आहे, नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. आलं लक्षात. व्हीट बाउल म्हणतो आपण. आणि तुलनेने झारखंड जे आहे तिथं छोटा नागपूरचं पठार आहे आणि जंगली भाग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मागास आहे. लोकसंख्येची घनता तिथं कमी असणार आहे 414 आणि हरियाणामध्ये जास्त असणार आहे 573. म्हणून एचं उत्तर. आणि हरियाणामध्ये ते हे कापणीसाठी, भाताच्या कापणीसाठी स्थलांतर पण खूप मोठ्या प्रमाणात होत असते UP बिहारमधून. सो त्याच्यामुळे स्थलांतर झाल्यामुळं तिथं भारताच्या ॲव्हरेजपेक्षा ऑब्वियस आहे लोकसंख्येची घनता काय असणार आहे, जास्त. म्हणून हरियाणा म्हणजे 573. म्हणजे एचं 3 असायला पाहिजे. सो एचं 3 ते पर्याय क्रमांक 2. हाही प्रश्न तुम्हाला जमायलाच पाहिजे होता. हा जर काही लोकांना अवघड वाटत असेल तर समजून चला आपला अभ्यास कमी आहे म्हणून अवघड वाटतो. लक्षामध्ये ह्याचं उत्तर तुम्हाला जमायलाच पाहिजे होतं. तुम्ही नाही जमलं, जसं मी उत्तरापर्यंत पोहोचलो. सो अभ्यासाचा वापर करून, जरी मला पाठांतर नसले तरी अभ्यासाचा वापर करून, कारण प्रत्येक गोष्ट मला पाठ नसणार आहे. प्रत्येक राज्याची घनता तुम्हाला पाठ होणं अशक्य आहे. तुम्ही महाराष्ट्राची पाठ करू शकता, 3 टॉप 3 लोएस्ट, जसं मी अरुणाचल प्रदेश मी तुम्हाला म्हटलो राज्यामध्ये. सो हे तुम्ही पाठ करू शकता. पण तुम्ही प्रत्येक राज्याचं पाठ करणार आहे, कारण आयोगालाही माहिती आहे की विद्यार्थ्याला हे पाठ करणं अवघड आहे. पण आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित आहे, जरी तुम्हाला हे आकडे पाठ नसले तरी हे आकड्यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे लॉजिक लावून.
हे आयोगाला अपेक्षित आहे. मग असे जे पोरं पोचतात त्याच्याच घडीला पास आहे. ह्या असे प्रश्न तुम्हाला पास करत असतात परीक्षेमध्ये, आलं लक्षामध्ये. आणि हे पास करण्यासाठीच आलेले असतात प्रश्न. चला, हा सोपा प्रश्न आहे. मांगी तुंगी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, सगळ्यांना माहिती आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाही दिलेला आहे, सॉरी, याच्यामध्ये शिखरांची ठिकाणं दिलेल्या उंची. तर आता सगळ्यांना माहिती आहे सर्वात उंच शिखर आपल्या महाराष्ट्रामध्ये कळसुबाई आहे. आणि त्यानंतर नंबर लागतो साल्हेरचा. कसा मी हसतो, म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर आणि मी म्हणजे महाबळेश्वर. सो त्याच्यानुसार साल्हेरची जी उंची आहे ती सर्वात जास्त असली पाहिजे, कारण ह्या तिघांमध्ये सर्वात उंच साल्हेर आहे. मग सर्वात जास्त उंची कोणती आहे? 1, 5, 6, 7. मग ती कोणाला लागणार? साल्हेरला लागणार, म्हणजे कारण ही सर्वात जास्त आहे. म्हणजे डीचं काय असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. डीचं एकाच ऑप्शनमध्ये आहे, पहिल्या नंबरच्या. तेच तुमचं उत्तर आहे. हे असे प्रश्न बिलकुल जाता कामा नये हातातून. आणि लक्षात, प्रत्येक शिखराची उंची तुम्हाला पाठ असणं त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. आता पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सर्वात उंच शिखर हा महाबळेश्वर आहे. आणि मला जिथपर्यंत माहीत आहे त्याची जी उंची आहे 1646 काहीतरी दिलेली आहे. आणि 2 नंबरला मग हा आहे. तर उंची पाठच असावं असं काही नाही. सो ह्या सगळ्यांमध्ये सर्वात उंच साल्हेर आहे हे तुम्हाला वेळेवरती जजमेंट घेता आलं पाहिजे. उंची जर पाठ असतील तर आनंदाचीच बाब आहे, नसतील तरी हा प्रश्न सुटतो तुमचा. पुढे जाऊया. आता बघा, हा एक प्रश्न आहे, हा ऑडमध्ये गेलेला आहे, पण असं नाही आहे की हा प्रश्न सुटत नाही. बघा, तुम्हाला फक्त बघा आता काय चेक करायचं आहे. इथं राज्य दिलेले आहे आणि त्याच्यामधले पर्यटन स्थळ दिलेले आहे. बघा आता काय दिलेलं आहे? तरण तारण. आलं लक्षात? म्हणजे इथं जलतरण असला पाहिजे कुठंतरी. तरण तारण, तरण म्हणजे काय आहे? जलतरण म्हणजे सरोवर असला पाहिजे. बाबा बकाला, बरं ठीक आहे, हे काही पर्यटन स्थळ आपल्याला माहित नाही, पण आपल्याला याच्यामध्ये अंबाला माहिती आहे. तुम्ही हे नाही म्हणू शकत की आम्हाला अंबाला माहिती नाही आहे म्हणून. सगळ्यांना माहिती आहे जवळपास की अंबाला जे आहे सो ते कशामध्ये मोडते आहे? हरियाणामध्ये मोडते आहे. हरियाणामध्ये भडकल सरोवर आपल्याला माहित नाही, येतं लक्षात. तरण तारण माहित नाही, बाबा बकाला माहित नाही आहे, अवंतीपूर माहित नाही, अलच्छी गोंपा माहित नाही आहे, त्रिलोकनाथ आणि नैनादेवी आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, आपण हे पण करू. आपल्याला एकच माहिती आहे, अंबाला. अंबाला कोणाला लागते? मग हरियाणाला. सो इथं हरियाणाला अंबाला लागणार, म्हणजे डीचं 2. सो डीचं इथं 2 आहे आणि इथं 2 आहे. आता उत्तर एकतर 2 असू शकते किंवा 4. तुम्ही 50-50 मध्ये रिस्क घेऊ शकता. किंवा आणखी जर डोकं चालवलं तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल याच्यामध्ये थोडंसं आणखी डोकं जर लावलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे बाबा बकाला आहे, लक्षामध्ये बाबा हे सिंग, बाबा वो हे जे बाबा नाव असणारे जे ठिकाणं आहे हे सहसा पंजाबमधल्या शीख लोकांचे धार्मिक स्थळ असतात. 9वे जे शीख गुरु आहे सो त्याच्या आधी जे हरकिशन नावाचे गुरु होते पहा शीखांचे, त्यांनी सांगितलं की मरताना की पुढचा जो वारसदार आहे तो ह्या बाबा बकाला नावाच्या ठिकाणी मिळणार आहे, जिथं त्यांना गुरु तेग बहादर मिळालेले आहे, म्हणजे शिखांना ज्यांचा शिरच्छेद केला होता. पण तुम्हाला बाबा बकाला माहीत नसलं तरी थोडं तरी लॉजिक लावता आलं पाहिजे की हे कदाचित पंजाबमध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर देवीचं जे कल्चर आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये जास्त आहे. येतं लक्षात. ते ज्वाला वालिये नैना वालिये गाणं ऐकलं असेल ना तुम्ही, तूने मुझे बुलाया शेरा वालिये ज्वाला वालिये, असे गाणे असतात ना. सो त्याच्यात तुम्ही ऐकलं असेल कदाचित नैना वालिये. येतं लक्षामध्ये. सो हे जे नैना देवी आहे सो देव्यांचं कल्चर हिमाचल प्रदेशमध्ये खूप आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जमिनीतून काही गॅसेस बाहेर येतात आणि त्यामुळं तिथं आपण त्याला म्हणतो जिओथर्मल एनर्जी, आणि त्या गॅसेसवरती ज्वाळा उगवलेल्या असतात, म्हणजे त्याच्यात आग लागलेली आहे. ती ज्वाळा कधीच बंद होत नाही, कारण जमिनीमधून जिओथर्मल एनर्जी कंटिन्युअसली बाहेर येत असते पहा. त्याचं हे एक्झाम्पल आहे लक्षामध्ये. तर त्या ज्वाळेवरती मग ती ज्वाला देवी लक्षात फेमस आहे. आपल्या भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहे देव्यांचे. 51 शक्तिपीठ, म्हणजे असं म्हणतात की देवी सतीचे त्या ठिकाणी देवी सती गेली होती असं म्हणतात, कारण महादेवाचा अपमान झाला होता. सो तिचे बाबा होते, म्हणजे सो त्या ठिकाणी त्यांनी लग्नाला नकार दिला, कारण महादेव असे आहे म्हणून. सो महादेवाच्या ज्या पत्नी आहे सती, ज्या पहिल्या पत्नी होत्या महादेवाच्या, मग त्यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी आहुती दिली होती, म्हणजे यज्ञात जाऊन, आणि त्या मरण पावल्या, तर त्याला सती जाणे म्हणतो. मग ह्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला कोणाला? महादेवाला. आणि त्यांनी त्यांचं रौद्र रूप वीरभद्र हे धारण केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यानं बली नावाच्या राजाची म्हणजे खरंच बली दिलेली आहे, आलं लक्षामध्ये. आणि तेव्हापासून आपल्या इकडे एक ट्रेंड पडला, म्हणजे बोकडाची बली देणे, कारण बलीराजाला परत जिवंत करण्यासाठी महादेवाने किंवा विष्णूंनी बकऱ्याचं तोंड लावलं होतं, म्हणजे असं म्हणतात, ती एक स्टोरी आहे. तर मग झालं असं की जेव्हा महादेव आले तिथं तर ती पूर्ण जळालेली होती
आणि त्यांना खूप पश्चाताप झाला. मग ते ओरडायला लागले आणि तांडव करायला लागले. सो त्याच्यामुळं सृष्टीचा विनाश व्हायला लागला. म्हणून असं म्हणतात की सुदर्शन चक्राने कोणी आपल्या विष्णूनी सुदर्शन चक्राने असं म्हणतात की तिच्या बॉडीचे 51 पार्ट केले. येतं लक्षामध्ये. सो 51 पार्ट भारतात ज्या ज्या ठिकाणी पडले तिथं तिथं देवांचे शक्तिपीठ आहे. सो जी सती माता होती त्यांची योनी जी आहे ती त्या गुवाहाटीला पडली होती. सो त्याच्यामुळं तिथं तुम्हाला कामाख्या देवीचं मंदिर दिसते पहा, जिथं योनीची पूजा केल्या जाते. आलं लक्षामध्ये. सो ते शक्तिपीठ आहे. तसं इथं ज्वाला, नैनादेवी, ज्वालादेवी, सो असं त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं आहेत पहा. कळालं तुम्हाला. सो ती संकल्पना होती. सो त्याच्यामुळं इथं तुम्ही 50-50 मध्ये एक तर रिस्क घ्या किंवा थोडंसं आणखी डोकं चालवा आणि उत्तरापर्यंत पोहोचा. लक्षात. हे उत्तर आलं चांगली गोष्ट आहे, 50% चान्सेस आहे. नाही आलं तरी काही अडचण नाही आहे. आलं लक्षामध्ये. सो कंपल्शन नाही आहे. पण 50-50 मध्ये तुम्ही असं हे नाही म्हणू शकत की मला बिलकुलच माहीत नाही आहे सर. जर माहिती नसेल तर मग तुमच्या अभ्यासामध्ये म्हणजे अभ्यासात डाऊटफुल आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे किंवा डिटेलमध्ये नाही आहे, ओघम केलेलं आहे आपल्याला असं म्हणावं लागेल. पुढे जाऊया आपण. एक मिनिट. ॲक्च्युली स्क्रीन थोडीशी माझ्यासाठी नवीन आहे ऑपरेट करायला, त्याच्यामुळं एक मिनिट. हां चला, झालं ऑपरेट व्हायला सुरुवात झाली परत. लोकसंख्या हा पण पाहिला आपण. पुढे जाऊया. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहे? लक्षामध्ये. आता मी लिटरली सांगतो, जेव्हा UPSCचा अभ्यास करायचो तेव्हा मला असं वाटायचं की माझा प्रत्येकच विषय मजबूत असला पाहिजे. ऑप्शनल माझा हिस्ट्री होता, पण मी असे ह्याचे पण पुस्तकं वाचलेले आहेत. म्हणजे ते सविंदर सिंग नावाचं एक पुस्तक फेमस होतं पहा, जॉग्राफी ऑप्शनलवाले वाचायचे. माझे मॅक्झिमम मित्र जॉग्राफी, म्हणजे मी ते पण वाचायला सुरुवात केलं. पण मी एवढ्या डिटेलमध्ये कधीच अभ्यास केला नाही. म्हणजे की ज्याच्यात चॅम्पियन आणि सेट यांनी वर्गीकरण सांगितलं आहे बाबा जंगलाचं. आणि ऑबियस आहे, बिचारे कंबाईनचे पोरं तर हे दूरपर्यंत शक्य पण नाही येतं ना. केलं तर लक्षात राहील का, याच्या शक्यताच मुळात कमी आहे. की चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे प्रमुख किती प्रकार आहे? आता जंगलाचे प्रकार आपण सांगू शकतो. येतं लक्षामध्ये. सो आपण उष्णकटिबंधात राहतो म्हणून आपल्या इथं उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहे, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने आहे. सो त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय पानझडी वने आहे, त्याच्यामध्ये पण आर्द्र पानझडी वने, शुष्क पानझडी वने, काटेरी वने त्याच्यामध्ये आणखी आहे, उष्णकटिबंधीय काटेरी वने आहे. सो असे वनांचे प्रकार विचारले तर सांगू शकतो. पण त्यांचं म्हणणं काय, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार. त्यामुळं ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर चिंता करायची गरज नाही. आलं तर आलं, तुम्ही एक तुक्का मारला, लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला. पुढे जाऊया आपण. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? तर हे करंटचा प्रश्न आहे, यायलाच पाहिजे 100%. इंदोर शहर सलग 3 वर्ष लक्षामध्ये, स्पेशली लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्याचं नामनिर्देशन झालेलं आहे. हे तर पाठच पाहिजे. कोराडी खापरखेडा नागपूरमध्ये आहे, पारस अकोल्यामध्ये आहे, उरण जे आहे सो ते रायगडमध्ये येते त्या ठिकाणी, आणि फेकरी जे आहे सो भुसावळ जळगाव तुम्हाला माहिती असेल, सो त्यामध्ये यायला पाहिजे. पहा, चोला ठाण्यामध्ये यायला पाहिजे. आता हा क्वेश्चन कॅन्सल केला बरं का बरं कॅन्सल केला? कारण इथं ठाण्याला इथं चोला आहे, एकमेव आहे ज्याच्यासाठी दगडी कोळसा जो आहे, मुंबईच्या जेवढ्या त्या लोकल धावतात ना, सो ती औष्णिक विद्युत ऊर्जेवर धावतात. कुठं तयार झालेल्या चोलामध्ये. आणि त्याच्यासाठी लागणारा दगडी कोळसा हा बल्लारपूरवरून पाठवला जातो, आपल्या चंद्रपूरमधून. सो ते जे आहे ते ठाण्यामधलं चोला आहे. पहा, सो इथं जोडी लागत नाही. सो उरण जे आहे ते रायगडमध्ये पाहिजे होतं, पण ऑप्शन मध्ये रायगड नाही आहे. पण तरीही असा जर प्रश्न आला, हा कॅन्सल केला आयोगाने, पण अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तो निपटलाच पाहिजे, चुकला नाही पाहिजे आपल्या एक्झाममध्ये. आणि रायलसीमाचे पठार तुम्हाला माहीत पाहिजे, आंध्राचे 3 भाग पडतात. जसे महाराष्ट्रात आहे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा, तसं त्या आंध्र प्रदेशमध्ये पण आहे. सो त्याच्यामध्ये तेलंगणा आहे जो आता वेगळा झाला. आता त्याच्यामध्ये आंध्र आणि रायलसीमा आहे. रायलसीमा म्हणजे आंध्राच्या साऊथचा पोर्शन जो आहे त्याला रायलसीमा म्हणतात. रायलसीमाचं पठार जे आहे ते कर्नाटकाच्या पूर्वेला आहे, म्हणजे किंवा कर्नाटका पठाराच्या पूर्वेला त्या ठिकाणी येणार. सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. आता लक्षात घ्या, 10 प्रश्न आपण सोडवले. 10 प्रश्नापैकी 7 प्रश्न जे आहेत तुमचे हे भूगोलाचे, हे बरोबर यायलाच पाहिजे होते पोरांनो. लक्षामध्ये. सो त्याच्यात तुम्ही इफ्स अँड बट नसले पाहिजे. लक्षात. मी तुम्हाला सांगतो, पहा,
10 पैकी तुमचे 7 हे बरोबर यायलाच पाहिजे होते. एक प्रश्न असा होता जो तुम्ही 50-50 मध्ये खेळणार होते त्याच्यामध्ये, आणि 2 प्रश्न असे आहेत जे तुम्हाला येणार नव्हते. ते नाही आले तरी चालते, पण ह्या 10 पैकी तुम्हाला 7 ते 8 मार्क घ्यावेच लागतील. ते तुमच्यावर बंधनकारक आहे. तुम्ही जर गमावून आले त्याच्यापैकी एखादा मार्क, ते कॅन्सल झालेलं सोडून द्या तुम्ही, आपण स्टँडर्ड घेऊ की कोणताच प्रश्न कॅन्सल नाही झाला. 7-8 प्रश्न तुम्हाला 100% यायला पाहिजे. लक्षात. आणि लॉजिक लावून म्हणा, ट्रिक्सचा वापर करून म्हणा. तुम्ही म्हणणार सर काय लॉजिक लावायचं त्याच्यामध्ये? मी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे. जे क्वेश्चन नॉलेजनी सुटत नाही, जे नॉलेजनी सुटतो बाकायदा आपण नॉलेजनीच सोडवले, त्यामध्ये आपण कुठलाच त्याच्यामध्ये शॉर्टकट घेतलेला नाही आहे. पण जे प्रश्न तुमचे नॉलेजनी सुटत नाही, सो ते लॉजिक्स आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सुटतात. आता बघा, याच्यासाठी जर खूप जण आहे सर यासाठी काही आहे का तुमच्याकडे, आम्हाला करायचं आहे ते, तर बघा मी तुम्हाला सांगतो की काही मी सेशन्स पुण्यामध्ये घेतले होते ज्याला रक्तरंजित रविवार म्हणतात, म्हणजे सो ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जातील. पहा, ते मी असे पब्लिकली नाही घेऊ शकत किंवा यूट्यूबवरती नाही घेऊ शकत. काही त्याच्यावरती असं आहे की विनाकारण ते आयोगाला कळावं, आयोगाने त्याच्यावरती ॲक्शन्स घ्यावी आणि तुम्ही सगळं करून जावं, नापास होऊन जावं परीक्षेत. म्हणून आपण पब्लिसिटीपासून 4 हात लांब राहून सो ते ॲपवरती त्या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत. हां, काही राज्यसेवेसाठी कंडक्ट केलेलं आहे रक्तरंजित रविवार, तर माझी अशी इच्छा आहे की राज्यसेवेचे पण तुम्ही पहा. का बरं पाहायचं आहे? आपल्याला लॉजिक्स आणि ट्रिक्स शिकायचे आहे. येतं लक्षात? ते राज्यसेवेचे असो, UPSCचे असो की कंबाईन परीक्षेच्या असो. लक्षात? सो कोणती ट्रिक्स कुठं कामी येईल काही सांगता येत नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही तिथून तो पॉईंट स्ट्रॉंग करू शकता. त्यानंतर आणखी एक मी कोर्स कंडक्ट केलेला आहे. पहा, मी बघतो माझ्याकडे इथं मी ते कव्हर केलं आहे का तुमचा. हां, याच्यामध्ये हा एक कोर्स आहे पहा, मी कंडक्ट केलेला आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल विश्लेषण बॅच, याच्यामध्ये मी 2 विश्लेषण घेतोय, म्हणजे 2 विषयाचं विश्लेषण मी घेतोय. पूर्ण माझी टीमनं हे विश्लेषण घेतलेलं आहे. सो याच्यामध्ये हे सगळे टीचर्स आहेत ज्यांनी याच्यामध्ये विश्लेषण घेतलेलं आहे. मी मेनली 2 विषयाचं घेतो जे फार अवघड जातात विद्यार्थ्यांना, ते म्हणजे इकॉनॉमिक्स आणि त्याच्यामध्ये विज्ञान, ह्या 2 याचं घेतोय. ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचं प्री आणि मेन्स 2018 पासून तर 2023 पर्यंत, ह्या 6 वर्षामध्ये 18, 19, 20, 21, 22, 23 ह्या 6 वर्षामध्ये जेवढी पेपर झाले, 24 मध्ये तर झालाच नाही समजा आपण असं म्हणू, किंवा 24चा पेपर 25 मध्ये होणार आहे. सो 6 वर्षात जेवढे पेपर झालेले आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे, पूर्व तर 15च क्वेश्चन असतात इकॉनॉमिक्सचे, पण आधी STIचे मेन्स वेगळे व्हायचे, तर STIचे 55 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे ते सगळे तुम्हाला बघायला भेटतील. ते गेलेले आहेत जवळपास. आता फक्त गट क चे राहिलेले आहेत, ते मी 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये टाकतो. पहा, विज्ञानाचे आणि इकॉनॉमिक्सचे. बाकी गट ब चे जवळपास झालेले आहे, बरोबर. सो विज्ञानाचे पण त्या ठिकाणी गट ब चे पूर्व परीक्षेला जे असायचं विज्ञान, ते पण मी कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे बऱ्यापैकी बाकी लोकांनी पण त्यांचे कोर्सेस कंप्लीट केलेले आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी जोर लावलेला आहे. सो हा कोर्स आहे, हा तुम्हाला थोडाफार मदत करू शकतो परीक्षेसाठी, लक्षामध्ये. सो ट्रिक्स वगैरे वगैरे एक वहीच घेऊन बसायची त्याच्यामध्ये. आणि ह्या कोर्सची खासियत सांगतो तुम्हाला आणखी एक, तुम्ही लावावाच असा अट्टहास नाही आहे बरं का. जर तुमची ती बाजू, मी यूट्यूबवरती फ्री सेशन्स पण घेतलेले आहे, त्याच्या जरी तुम्ही नोट्स बनवल्या तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आहे. आलं लक्षामध्ये? हा सिस्टमॅटिकली फक्त आपण घेतलेला आहे. लक्षात? तुम्हाला सगळं एका ठिकाणी पाहिजे बाबा सिस्टमॅटिक, तर तुम्ही पैसे खर्च करून हा विकत घेऊ शकता. पण तुम्हाला नाही विकत घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे तेवढं विकत घेण्यासाठी पैसे, तुम्ही तो कोर्सच अफोर्ड नाही करू शकत, म्हणजे लक्षामध्ये परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे, काहीही हरकत नाही पोरांनो, मी यूट्यूबला पण सेशन घेतलेले आहे. आलं लक्षामध्ये? तुम्ही म्हणाल सर इथून पुढं पण घ्या, मी घेईल सेशन तुमच्यासाठी 100%, पण ते लॉजिक ट्रिक्सचे जास्त घेता येत नाही. आलं लक्षात? तरी पॉसिबली बघा, आता हिवाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळं बिनधास्त आपण आता सेशन कंडक्ट करेल मी. तुमचे जे विभागाचे ठिकाण आहे, छत्रपती संभाजीनगर, पुण्यामध्ये, अमरावतीमध्ये, आणखी नाशिकमध्ये कंडक्ट करता आलं तर, किंवा पुढं नगरमध्ये कंडक्ट करता आलं तर, जे असे महत्त्वाचे ठिकाण आहे, सो तिथं मी काय करेल, सेशन कंडक्ट करेल. पहा, तिथं आपण भेटू. तिथं मी तुम्हाला बिनधास्त सांगू शकतो. 1 to 1 सांगायला हरकत नाही ऑफलाईनमध्ये. ऑनलाईनमध्ये पब्लिक करता येत नाही. आपले गुपित पहा, ॲक्च्युली आहे तुमच्यासाठीच ते, लक्षामध्ये. सो त्यामुळं आपण सगळ्याच विषयाचं पॉसिबली आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. मला जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चला वापस येऊया. हे 1-2 कोर्सेस आहे. हा एक प्रहार नावाची बॅच आहे, ही फक्त पूर्व परीक्षेसाठी मी घेतली होती ही बॅच. सो ही बॅच होती फास्ट ट्रॅक बॅच, पण ही बॅच अशा पद्धतीनं घेतलेली आहे की म्हणजे जसं रेग्युलर बॅचेस असतात ना, सो त्या पद्धतीनं पूर्व परीक्षेसाठी घेतलेली ही बॅच आहे. हिचं नाव प्रहार बॅच आहे. लक्षात?
ज्याला असं डिटेलमध्ये ऐकायचं आहे त्यांनी ही प्रहार बॅच जॉईन करावी. जर गरज वाटत असेल तुम्हाला, स्वतःचा जर डिसिप्लिन वेनी अभ्यास चालू असेल तर तेव्हा तुम्हाला ह्या बॅचेस बिलकुल घ्यायची गरज नाही. सो जे विद्यार्थी आहे डिसिप्लिन वेनी होत नाहीये, दिवस चालले आहे, गडबड होऊ शकते, अशी ज्यांना भीती वाटते अशाच विद्यार्थ्यांनी परचेस करा. अदरवाईज तुम्हाला पैसे खर्च करायची काही एक गरज नाही जर तुमचा व्यवस्थित अभ्यास होत असेल तर. आणि ही एक बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण रिव्हिजन बॅच म्हणून ही आपण कंडक्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये फास्टमध्ये आपण सगळे विषय त्यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत. म्हणजे सांगताना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण फास्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या बॅचमध्ये टप्प्याटप्प्याने व्यवस्थित सांगितलं आहे. मग ही थोडी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि ती थोडी फास्ट ट्रॅक आहे. सो अशा पद्धतीची आहे ती. चला पुढे जाऊया आपण. आता मी तुम्हाला इकडून प्लॅनिंग करायला सुरुवात करू. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मला हा मुद्दा तुम्हाला पटवून सांगायचा होता म्हणून मी तुम्हाला एवढं मोठं सगळं एक्सप्लेन करून सांगितलं की बाबा आपल्या सिली मिस्टेक जे म्हटलं ना 7-8 प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे आता महाराष्ट्राच्या भूगोलचे 2023च्या पेपरनुसार. चला ते नाही चुकले पाहिजे आपले प्रश्न. आणि चुकवणारे कोण असतात? आपल्या सिली मिस्टेक्स असतात. कधी कधी आपल्याला टाइम मॅनेजमेंट होत नाही. 80च प्रश्न वाचून होतात, 2 मिनिटं उरतात, मग त्यात 20 प्रश्न वाचायचे असतात. सर मग मी बी पकडलं तर बीच मारले सगळे, सी पकडलं तर सीच मारले, सर 17 चुकले हो, 3च बरोबर आले. आल्या लक्षामध्ये? मग 4 चौक 16 म्हणजे बरोबर आलेल्या पैकी पण 1-2 मार्क माझे गेले तसं केल्यामुळं. सो असं नाही झालं पाहिजे. सो तुम्हाला आत्तापासून ह्या गोष्टीवर वर्क करायचं आहे. सिली मिस्टेक झाल्याच चालते पण त्या मॅक्झिमम 2 असल्या पाहिजे, त्याच्या वर नाही. लॅक ऑफ टाइम मॅनेजमेंट, भीती येतं लक्षामध्ये. सो या गोष्टीसाठी पण आपल्याला अभ्यासाबरोबर या गोष्टीवरती पण आपल्याला काम करायचं आहे. पुढे जाऊया आपण. नियोजनाला खूप महत्त्व आहे. लक्षात घ्या, आता 5 तारखेला तुमचा पेपर आहे ना, तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे सांगतो तुम्हाला. की तुम्हाला जानेवारीच्या 3 आणि 4 तारखेला काय वाचायचं आहे याचं नियोजन तुमचं आजच असलं पाहिजे. व्हिजन लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही 85 दिवस अभ्यास करणार आहे तर 85 दिवसाचं शेड्युलिंग करू नका तुम्ही. तुम्हाला काय करायचं आहे, 3 आणि 4 तारखेला जेव्हा खूप जास्त टेन्शन वाढलेलं असते, 5 तारखेला पेपर असतो आणि हळूहळू 2 तारखेपासून 1 तारखेपासून 2, 3, 4 तारखेपासून सो प्रेशर बिल्डअप व्हायला सुरुवात होते. मग हे जे 3 आणि 4 तारखेला जे तुमचं प्रेशर बिल्डअप होणार आहे तुमच्यावरती, त्या ड्युरेशनमध्ये मला काय करायचं आहे, तुम्ही आत्तापासूनच त्याची शॉर्ट नोट्स बनवणं किंवा फॅक्ट्स लिहून ठेवणं. मला 3-4 तारखेला काय वाचायचं आहे, सो याचं नियोजन तुमचं आजच असलं पाहिजे. मी तुम्हाला त्याच्यासाठी शॉर्टकट पण सांगतो पहा, जो मी अप्लाय करायचो. म्हणजे बघा काय केलं होतं, समजा आता विज्ञान आहे, आता विज्ञानातलं असं असायचं की जवळपास 90% पोर्शन आपला ऑलरेडी अभ्यास झालेला असायचा. लक्षामध्ये आता 10% अशा गोष्टी असायच्या ज्या आपण वाचलेल्या असायच्या पण आपल्याला येत नसायच्या. जसं आता आपण म्हणतो ना किरणोत्सारितेचा शोध, मी हे माझं स्वतःचं सांगतोय, हेनरी बॅक्वेरेलने लावला होता. आता आमच्या वेळेस तेव्हा रंजन कोळंबे सरांचं, आता सचिन भस्के सरांचं पुस्तक फार फेमस आहे, तेव्हा रंजन कोळंबे सरांचं छोटंसंच विज्ञानाचं पुस्तक होतं कंबाईन आणि राज्यसेवेसाठी, ते फार फेमस होतं. पहा UPSCला तर तेवढं विज्ञान लागायचं नाही म्हणजे. सो या परीक्षांमध्ये ते पुस्तक फेमस होतं. पहा अनिल कोलते सरांचं पुस्तक फेमस होतं. आता नॉर्मली दीपस्तंभ पब्लिकेशनचं काही लोक, सोळंके मॅडमचं ते पण पुस्तक खूप डीपमध्ये आहे. सचिन भस्के सरांनी खूपच सुंदर पुस्तक बनवलेलं आहे, हे ट्रेंडिंग बुक्स आहेत. तेव्हा आमच्या वेळेस ते होते. तर ते जेव्हा वाचायला सुरुवात केली तर त्यात असं होतं, मी ठरवलं की बाबा आपल्याला जे येतंय ते तर पटपट निपटून टाकायचं. 2-3 दिवसात रिव्हिजन होऊन जाते पटपट. ते छोटं पण होतं पुस्तक, पण ज्या गोष्टी मला माहीत नाही आहे, वाचलंय पण लक्षात नाही राहिलेल्या ते एका कागदावर लिहून ठेवायच्या. सो मग मी ते लिहून ठेवायला सुरुवात केली. सो मग आता तिथं लिहिलं की बाबा हेनरी बॅक्वेरेलनी काय केलेलं आहे, किरणोत्सारीचा शोध लावला आहे. दुसरं मी वाचताना अरे यार हे असं कसं झालं की मांसाहारी प्राण्यांचं आतडं लांब असायला पाहिजे, मांस पसायला जड असतंय म्हणून मांसाहारी प्राण्यांचं आतडं लांब असायला पाहिजे, पण ह्यांनी तर लिहिलेलं आहे तर शाकाहारी प्राण्यांचं लांब असते. चुकवलं काय सरांनी पुस्तकामध्ये? म्हणून नेटवर सर्च केलं तेव्हा लक्षात आलं की सेल्युलोज पचवायला जड असते, मांसामध्ये ग्लायकोजन असते. पहा लक्षात, पॉलीसॅक्राइड म्हणतो ना आपण त्याला, सो ते ग्लायकोजन असते, पॉलीसॅक्राइड नाही म्हणता येणार आपल्याला त्याला. सॅक्राइड हा शब्द वापरणं चुकीचं आहे. सो आपण त्याला म्हणू की बाबा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणू. सो जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, वनस्पतीपासून स्टार्च आणि सेल्युलोज मिळत असतात, प्राण्यांमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात असते. सो प्राण्यांमधूनच्या मांसामध्ये जे ग्लायकोजन आहे आणि वनस्पतीमधून मिळणारं जे सेल्युलोज आहे, याच्यापैकी पचवण्यासाठी अवघड जे आहे ते सेल्युलोज आहे. सेल्युलोज पचवायला प्रचंड अवघड असते, मांस पचवायला तुलनेनं सोपं असते. आलं लक्षामध्ये? म्हणून सेल्युलोज पचवता यावं म्हणून शाकाहारी प्राण्यांचे आतडे हे लांब असतात. पहा, मानव तो सेल्युलोज पचवू पण शकत नाही. का? कारण मानवाकडं सेल्युलोज पचवणारं सेल्युलेज नावाचं जे विकर आहे, सो ते आता सिक्रेट केल्या जात नाही. आता सिक्रेट होत नाही म्हणजे आधी व्हायचं.
का बरं व्हायचं? तेव्हा माणूस माकड होता, झाडपाला खायचा. आलं लक्षामध्ये? म्हणून आपला जो अपेंडिक्स नावाचा अवयव आहे, येतं लक्षात, मोठ्या आतड्यामध्ये जे तुमचं एकदम सिकम नावाचं जे सुरू होते आहे, जिथून मोठ्या आतड्याची सुरुवात, तिथंच एक बाहेर आलेला, त्याला अवशेषांग म्हणतो कारण त्याचा आता उपयोग नाही आहे. कधी कधी त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, म्हणून मग अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागतं पहा तुम्हाला. सो तो अपेंडिक्स सेल्युलेज नावाचं विकर सिक्रेट करायचा, ज्यामुळे आपल्याकडं सेल्युलोज पचवण्याची ताकद होती. पण आता नाही आहे तसं. लक्षात, कारण माणसानं इव्होल्युशनमध्ये, मानव असा एकमेव प्राणी आहे जो शिजलेलं अन्न खातो. म्हणजे लक्षामध्ये, आणि माणूस शिजलेलं अन्न खात असल्यामुळे आता सेल्युलोज नावाचं विकर सिक्रेट होत नाही, म्हणून माणूस सेल्युलोज पचवू शकत नाही. पण माणूस खाताना सेल्युलोज मोठ्या प्रमाणात खातो पालेभाज्यांमधून. का? त्यामुळे विष्ठा चांगली होते, कारण न पचलेला भाग म्हणजेच विष्ठा आहे, आणि विष्ठा चांगली होणं हे पण एक वरदान आहे बरं का. येतं लक्षात, सकाळी उठल्या उठल्या सर्वात सुखी माणूस ज्याला 2 मिनिटाच्या आतमध्ये टॉयलेटला येते, आणि त्याच्याहूनही सुखी माणूस तो ज्याची काही सेकंदातच टॉयलेट होते. 30 ते 40 सेकंदात जो त्याची टॉयलेट कंप्लीट, मी तर म्हणतो 20 सेकंदातच फुल टॉयलेट क्लिअर करतो त्याची 20-30 सेकंदात, तो जगातला सर्वात सुखी माणूस. फक्त आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते. लक्षात, मी स्वतःला खूप ब्लेस समजतो, म्हणजे की मला सकाळी उठल्या उठल्या विष्ठा येते, आणि दुसरं 30-40 सेकंदातच त्या ठिकाणी विष्ठा निपटून जाते. हे मला लहानपणापासून मिळालेलं वरदान आहे, त्यामुळे मी ते एन्जॉय केलं पाहिजे. झोप लागणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे वरदान मिळालेले आहे बरं का, मानवाला मिळालेले वरदान. त्याला त्याची जाणीव नसते. खूप लोक असतात त्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये सेल्युलोज त्या ठिकाणी कंझ्युम केलं पाहिजे, कारण ते पचत नसतंय. पहा, आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. चला, हे कळालं तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीनं. मग याच्या नोट्स ज्या आहे त्या मग मी बनवून ठेवल्या. बरं, मग ह्याच्यावरती प्रश्न आला तर बाकी पोरांचा चुकणार, मी ॲनालिसिस केलं म्हणून माझं, आणि तसेच प्रश्न परीक्षेत आले. जे 10% पोर्शन जो माझ्याकडून निग्लेक्ट झाला होता, आयोगाने नेमकं त्याच्यावरतीच प्रश्न टाकले. सो मी जो नोट्स बनवली होती, म्हणजे मी ते पेपरचे पेजेस मिळायचे पहा, मोठे कोरा पेपर असतो ना, लोकमत पेपर येतो, तो कोरा जो पेपर असतो, तर तो कोरा पेपर जो असतो त्याच्यावर नोट्स बनवायचो. त्याचा मोठी अशी हे त्याचं हे बनते, म्हणजे असं त्याचं A3 साईज A2 साईज काहीतरी असते ना मोठं, सो ते बनते. किंवा तुम्ही मार्केटमधून पण ते पेजेस आणू शकता पहा. त्याच्यावर मग मी असं नोट्स बनवल्या होत्या, म्हणजे पूर्ण त्या. आणि बस एक्झामच्या आदल्या 2-3 दिवसामध्ये बाकी काहीच वाचलं नाही. 90% तर डोक्यात होतंच, 10% फक्त रिवाईज करून गेलो. काय मार्काचा फायदा झाला परीक्षेमध्ये. सो त्यामुळे हे फार महत्त्वाचं असते की शेवटच्या 2, 3, 4 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, चला ह्या आज तुम्ही डिसाईड करून ठेवलं पाहिजे. इकॉनॉमिक्सची तशी बनवा, पॉलिटीची तशी बनवा. याच्यामुळे 2 फायदे आहेत तुम्हाला. एक तर म्हणजे परीक्षेत जर त्याच्यावर पोर्शनवर क्वेश्चन आला तर तुमचा चुकणार नाही, सटीक येईल एकदम, म्हणजे. आणि दुसरं, तुमच्यावर प्रेशर बिल्डअप होणार नाही शेवटच्या काळात, कारण तुम्ही गुंतून राहाल ह्याच्यामध्ये. आणि स्वतः बनवलेल्या असल्यामुळं तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स पण जास्त येईल. लक्षात, जर मी आज हेनरी बॅक्वेरल व्यवस्थित वाचतो आहे, किरणोत्सारीचा शोध, तर मला ते 3-4 तारखेला वाचायला आणखी उत्साह वाटेल, कारण डोळ्याखालून गेले, हाताखालून गेलेलं आहे. हे करायचं आहे तुम्हाला ना. एवढं मायक्रो ॲनालिसिस तुम्हाला महाराष्ट्रातला कुठलाही टीचर सांगणार नाही. मी का बरं सांगतो, तर गोष्ट अशी आहे, मी स्वतःला तुमच्या ठिकाणी ठेवून पाहतो. आलं लक्षामध्ये? स्वतःच्या ठिकाणी ठेवून पाहिल्यानंतर सायकोलॉजी कशी वर्क करणार आहे हे बरोबर ठाऊक आहे. सो त्याच्यामुळे हे मायक्रो ॲनालिसिस तुम्ही सागर सरांकडून शिकून घ्या. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. एक लक्षात ठेवा, ओनली अनुशासन नॉट मोटिवेशन. तुम्हाला हे 85 दिवस तुम्हाला अनुशासनाचं पालन करायचं आहे. का बरं पालन करायचं सर अनुशासनाचं? तुम्हाला मोटिवेशन जास्त मदत करणार नाही. लक्षात, अनुशासनच मदत करेल. लक्षात घ्या, मी तुम्हाला येणाऱ्या 2-2.5 ते 3 महिन्यामध्ये, फक्त तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका. सागर सर तुमच्यासाठी सांगतायत. सागर सर कुठल्याच गोष्टीच्या विरोधात नाही आहे. सागर सर फक्त आणि फक्त, खूप जणांना असं वाटते, कधी कधी मी एखाद्या विद्यार्थ्याला रागवतो वर्गामध्ये, तर त्याला असं वाटते सागर सर हे प्रेमाच्या विरुद्ध आहे बाबा, प्रेमासाठी आपल्याला रागवतात. नाही बाबा, सागर सरांनी स्वतः लव्ह मॅरेज केलेलं आहे, ते कसं काय प्रेमाच्या विरुद्ध असणार आहे? तुम्ही पोस्ट काढा ना, मी तुम्हाला सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीसाठी, पण पोस्ट काढेपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवली पाहिजे. तुम्हाला जीवनात सर्व सुख मिळाले पाहिजे, सगळे. संतती सुख मिळालं पाहिजे तुम्हाला, संपत्ती सुख, संपत्ती सुख. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये माझं पोरग कर्तृत्ववान आहे, याच्यामुळं आई वडिलांच्या डोळ्यात असणारं समाधान, ते पाहून तुम्हाला मिळणारं सुख, अशा प्रत्येक सुखाच्या लक्षामध्ये UPSCच्या अभ्यासावरून मला हेच कळालं की जीवनाचा अंतिम उद्देश हा सुख आहे.
आलं लक्षामध्ये? ना की पोस्ट मिळवले आणि हे, त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. पोस्ट ध्येय आहे हो, यशस्वी जीवन सुखानेच प्राप्त होणार आहे. म्हणून मला वाटते की तुम्हाला प्रत्येक सुख प्राप्त व्हावं. आलं लक्षामध्ये? सो जरी माझं वय आलं लक्षामध्ये जरी तेवढं नसलं तरी मी तुमच्याकडं स्वतःच्या पाल्याप्रमाणेच त्या ठिकाणी पाहतोय. जरी काही काही लोक माझ्यापेक्षा वयानं मोठे असतील, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, पण मला ॲज अ पाल्य म्हणून तुम्हाला प्रत्येक सुख मिळावं आणि त्यासाठी मी पाठीशी आहे. पण डिसिप्लिनच्या काळामध्ये हे बिलकुल नाही, म्हणजे चालतच नाही आणि खपूनही घेत नाही. मी माझ्या वर्गातही खपून घेत नाही. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं काही लोकांना असं वाटू शकते की सर खूप निगेटिव्ह बोलायला लागलेले आहे, सागर सर कदाचित धर्माच्या विरुद्ध असू शकतात, सागर सर कदाचित आमच्या प्रेमाच्या विरुद्ध असू शकतात, सागर सरांना आम्ही हसलेला आवडत नाही, सुखी राहिलेला असा बिलकुल फॅक्टर नाही आहे. आलं लक्षामध्ये? तुम्ही वर्गात मला भेटा, एखाद्या म्हणजे वर्गात शिकवत असताना तुम्ही अचानक हसायला लागले, मी तुम्हाला रागवेल, तुमच्यावर चिडेल. तुम्ही मला बाहेर भेटा, मी तुम्हाला हे सांगेल का रे बाबा एवढं सिरियस होऊन राहायचं नसते, तू आरामात निवांत हसायला पाहिजे. पण हसण्याची जागा असते, वर्ग नाही आहे ती हसण्याची जागा. सो बाहेर तुम्ही हसलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? सो त्यामुळे कुठल्याच गोष्टीच्या विरुद्ध नाही, तुम्ही परीक्षा पास करावी. आलं लक्षामध्ये? सो त्यासाठी मी प्रयत्न करणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीच गोष्ट निगेटिव्हली किंवा अदर वेनी घेऊ नका. लक्षात घ्या, पुढच्या 3 महिन्यामध्ये लक्षात घ्या, पुढच्या 3 महिन्यामध्ये मोटिवेशन का बरं महत्वाचं म्हणतोय? कारण हिवाळा सुरू होतोय, नंबर 1, आणि नंबर 2 सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. आलं लक्षामध्ये? गेला दसरा, आली दिवाळी, नाचू गाऊ या, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. 31 डिसेंबर तो तर काही काही आपण म्हणू शकतो की काही काही गृहस्थांसाठी किंवा काही काही मुलांसाठी तो जगातला सर्वात मोठा सण आहे. म्हणजे मी इथं लिहिलेलं नाही आहे त्याचं नाव, पण लक्षात घ्या, दिवाळी येते आहे, जवळ येते आहे, दसरा जवळ येते आहे, ख्रिसमस जवळ येते आहे, येतं लक्षामध्ये? सो त्यानंतर 31 डिसेंबर सो कॉल्ड सण जवळ येतोय, तो तर एक्झामच्या एकदम जवळच असणार आहे. मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुमच्या दिवाळीच्या आनंदाच्या विरुद्ध मी नाही आहे, पण अशी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला अभ्यासापासून दूर घेऊन जाणारी आहे पोरांनो, खरंच तुमच्यासाठी विष आहे, विष. आलं लक्षामध्ये? प्रॉब्लेम काय होतो, दिवाळीत तुम्ही घरी जा, त्याबद्दल दुमत नाही आहे, तुम्ही एन्जॉय करा फॅमिली. आलं लक्षात? पण तेवढ्या पुरतं. तुम्हाला लवकर तिथून वापस येता आलं पाहिजे. नाहीतर गेलो बाबा घरी, येताच होत नाही माझ्याकडून, 7 दिवस मी घरीच घालवले, अभ्यास केला नाही, आणि घरी गेल्यानंतर माझा जिथपर्यंत अनुभव आहे, घरी गेल्यावर जेवढा आपण लायब्ररीत अभ्यास करतो, घरी गेल्यावर आपला अभ्यास होत नाही, कारण तो आपला कम्फर्ट झोन असतो. लय लोकांना असं वाटतं असाला घरी मी घेऊन गेलो सगळे पुस्तकं, नोट्स, PYQ अनालिसिस सगळं घेऊन गेलो, पण अभ्यासच झाला नाही सर. 7व्या दिवशी तुम्ही हेच म्हणाल मला, 5व्या दिवशी हेच म्हणाल का? कारण घर हा आपला सर्वात मोठा कम्फर्ट झोन आहे. येत्या लक्षामध्ये? घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे, येत्या लक्षामध्ये, जिच्या आपण खूप लाडाचे असतो. मग मुलगी असा किंवा मुलगा, ते म्हणजे आपली आई, ते म्हणजे आपले बाबा, येत्या लक्षात? आपले भाऊबंद. आलं लक्षात? आणि तो एन्जॉय करायचा कालखंड असतो, म्हणजे फॅमिली टाईम एन्जॉय करायचा कालखंड असतो. सो अशा मोमेंटमध्ये आपले दिवस इझिली निघून जातात. मी तुमच्या त्या सुखाच्या विरुद्ध नाही आहे, पण लक्षात घ्या, तुम्ही तो मिळवलेला आनंद भविष्यातलं तुमचं सुख कॉम्प्रोमाइज करायला लावणार आहे. त्यामुळं थोडंसं जपून. आता याच्यात 2 प्रकारचे पोरं आहे. काही पोरं असतात ते एकपाठी असतात, अहो त्यांनी दिवाळी साजरी करू द्या, दसरा साजरा करू द्या, रिलेशनमध्ये असतात. माझे काही काही मित्र IAS आहेत, IAS. साला IAS होण्याच्या 2 महिन्याआधी ब्रेकअप करून दुसरी पोरगी पटून रिलेशन त्याचं कार्यकर्त्याचं, त्या दुसऱ्या पहिली पोरीला ब्रेकअप, दुसऱ्यासोबत रिलेशन, आणि साला तो मेन्स देण्याच्या आधी आणि IAS म्हणून सिलेक्ट पण झाला. पण हे प्रत्येकालाच लागू होईल याची शक्यता कमी आहे. मला माहिती होतं तो तसा आहे, एक पाठी आहे, त्याला लक्षात राहत होतं एकदा वाचल्यानंतर. आपण त्याच्यासारखं नाही आहे, म्हणून दुसऱ्यांशी कंपॅरिझन करू नका. जे मुलं एक पाठी आहे त्यांनी बिनधास्त सेलिब्रेट करा, मी त्यांना काहीच बोलणार नाही. पण असे पोरं हजारामध्ये 1-2 नसतात, हे पण लक्षात घ्या. आपण 998 999 जणांमध्ये आहे. त्यामुळं आपल्याला डिसिप्लिनच वाचवणार आहे परीक्षेमध्ये. पास होण्याशी मतलब आहे. कोणी असं कधीच म्हणणार नाही एक पाठी होता आणि पास झाला, PSI झाला, आणि तू होता रट्टा मारून PSI. फरक पडत नाही. पाठ करून आलेला, रट्टा मारून आलेला, टॅलेंटने आलेला, PSI शेवटी PSIच असतो, STI शेवटी STIच असतो. सो त्याच्यामुळं ते एक लक्षात घ्या. आपल्याला काय सूट होते, आपल्याला खरंच अफोर्डेबल असणार आहे का 5-6 दिवस घालवणं. सो त्यामुळं जपून. आता उद्याचाच दसरा आहे बरं का, किंवा आज जर लेक्चर पाहत असाल तुम्ही तर आजचाच दसरा आहे त्या ठिकाणी. सो मी शूट आज करतोय, उद्या माझ्यासाठी दसरा आहे. तुम्ही जर दसऱ्याच्या दिवशी पाहत असाल तर दसरा हा दिवस आहे, खूप जास्त वेळ घालू नका, माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आणखी एक आजकाल तो प्रकार गाजतोय, म्हणजे लक्षात आहे, बिग बॉस सारख्या गोष्टी. तुम्ही जर ह्याच्या नादाला लागले ना, बिग बॉसच्या, कारण आता ॲड आलेली नव्हती म्हणून अनेक पोरं ते मागं लागले. काही गोष्टी अशा फार फेमस झाल्या, म्हणजे सगळीकडे रील वगैरे व्हायरल व्हायला लागले. असं जर केलं तर तुमच्या परीक्षेमध्ये गुलीगत धोका कन्फर्म आहे. म्हणजे मग बाई म्हणण्याशिवाय आपल्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. म्हणून
प्लीज ह्याच्यापासून थोडं जपून. हिवाळ्याचे दिवस आहे, याचा एक ड्रॉबॅक असतो हिवाळ्याच्या दिवसांचा. सायकोलॉजिकली दिवस हा 24 तासाचाच असतो, पण सायकोलॉजिकली हिवाळ्यातले दिवस लवकर लवकर जातात. कारण हिवाळ्यामध्ये 10 तासाचा दिवस आणि 14 तासाची रात्र असते. आलं लक्षामध्ये. आणि ह्युमन सायकोलॉजीनुसार डेला वर्किंग इफिशियन्सी आपली जास्त असते. सो त्याच्यामुळं काय आहे, हिवाळ्यामध्ये सकाळी मस्तपैकी त्याला गुलाबी थंडी पडलेली असते, उठाव वाटत नाही. 6चा शेड्यूल असतो, 7ला सहज उठतो, 7ला डोकावून पाहतो, अंधारच पडलेला असतो, आणखी अर्धा तास झोपून राहतो. सो त्यामुळं हे कळत पण नाही आपल्याला हिवाळ्याने गेम कसा केला आपला म्हणून. सो त्यामुळं हिवाळ्यामध्ये जरा जपून, म्हणजे एका पेजवर काउंटडाऊन सुरू करा, ते तुम्हाला करावंच लागणार आहे. एका पेजवर लिहा 85 दिवस, आणि आजचा दिवस संपला 86 किंवा 85 नंबरचा आकडाकड. मी काय केलं माहिती आहे का, माझ्या टीमला सांगितलंय रोज दिवस अपडेट करा. म्हणजे आज समजा परीक्षेला 85 दिवस बाकी आहे आणि ती दुसरी जी एक्झाम आहे तिला काहीतरी 117 116 दिवस बाकी आहे, तर रोज मी अपडेट करायला सांगितलं टेलिग्रामवरती. तुम्ही झोपेतून उठल्यावर टेलिग्राम जरी पाहिलं किंवा स्वतःचं एका पेजवर बनवून ठेवलं, किती दिवस शिल्लक आहे आता गडबला, राज्यसेवेला किती दिवस, 50-55 दिवस शिल्लक राहिलेले आहे. सो ते काट मारत चला. हा पण एक चांगला आहे तुम्हाला सिरियस ठेवण्यासाठी. अभ्यास करताना स्वतःच्या कम्फर्ट झोननुसार अभ्यास न करता विषयांच्या वेटेजनुसार तयारी करावी. बी प्रोफेशनल, हे फार महत्त्वाचं आहे. याच्या लक्षामध्ये अभ्यासाच्या बाबतीत प्रोफेशनलिझम. पोरांना वाटते अरे एक्झाम आली आता खूप अभ्यास करायचा, आणि इतिहास घेऊन बसतात. अरे भाई इतिहास ठीक आहे, तू घेऊन बसलाय मान्य आहे मला, अहो पण इतिहास 10 मार्काला आहे ना, 10 क्वेश्चन येणार आहे ना त्याच्यावर. जॉग्राफी 10 मार्काला आहे, 10 क्वेश्चन. सो असं नका करू. वेटेज कोणत्या जास्त आहे विषयांना. पॉलिटी विषयाला 15 क्वेश्चन, विज्ञान विषयाला 15 क्वेश्चन, चालू घडामोडीला 15 क्वेश्चन, अर्थशास्त्राला 15 क्वेश्चन, 20 क्वेश्चन मॅथ्स अँड रिझनिंग. आधी असं असायचं, मी स्वतः सांगायचो की ठीक आहे नाही जमत मॅथ्स रिझनिंग, ठीक आहे. पण आता तसं नाही आहे. मॅथ्स रिझनिंग स्किप करून तुम्ही एक्झाम क्रॅकच करू शकत नाही. तुमची गाडी डायरेक्ट 80वर येऊन जाते 100 पैकी, जर मॅथ्स रिझनिंग तुम्हाला जमत नसेल तर. त्याच्यामुळं सांगतो तुमच्या कम्फर्ट झोननुसार अभ्यास करू नका, प्रोफेशनली अभ्यास करा. ज्या विषयाला वेटेज जास्त आहे त्या विषयाचा जास्त अभ्यास करा, ज्या विषयातला वेटेज कमी आहे त्याचा तेवढा पुरता अभ्यास करायचा. तेवढ्या पुरता कसा असतो अभ्यास ते पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जसं जसं आपण पुढे जाऊया. इम्पॉर्टंट थिंग्स टू बी नोटेड. आणखी महत्त्वाच्या गोष्टी या परीक्षेमध्ये, नॉलेज एवढंच, टाइम मॅनेजमेंटला महत्त्व आहे. अनेक लोकांचं परीक्षेमध्ये पानिपत होऊन जाते. सो ते ह्याच कारणामुळं की त्यांना परीक्षेत 60 मिनिटं पुरत नाही, आणि ही परीक्षेत गेल्यानंतर आपल्याला कळते की साला 60 मिनिटाची आपण प्रॅक्टिसच केली नाही. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, राज्यसेवेच्या पोरांना तरी मी हा सल्ला देणार नाही, पण मी कंबाईनच्या पोरांना सांगेल म्हणजे की तुम्हाला जेवढ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता येतात प्रोफेशनली बसून. आता पुण्यासारख्या ठिकाणी तर काही काही कोचिंग क्लासेसचं खरंच कौतुक करावं लागेल बरं का. पुण्यातल्या काही काही कोचिंग क्लासेसचं की ते काय करतात, सेंटर अरेंज करतात विद्यार्थ्यांसाठी, वेगवेगळ्या कॉलेजेस अरेंज करतात, शाळा अरेंज करतात, त्यांना तिथं सेंटर्स देतात, पेपर द्यायला लावतात. म्हणजे खरंच वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. मीही ट्राय करतो माझ्या पद्धतीनं, बरोबर. मला जेवढं पॉसिबल होते किंवा माझ्या टीमला जेवढं पॉसिबल होते असं आपल्याला करता येईल का. पण खरंच म्हणजे त्यांची जी मेहनत आहे येत्या लक्षात पुण्यातल्या काही कोचिंग क्लासेसची, सो ही खरंच वाखाणण्याजोगी आहे विद्यार्थ्यांसाठी. कमिटमेंट म्हणता येईल आपल्याला, खरंच वाखाणण्याजोगी आहे. सो यामध्ये तुम्ही भाग घ्या. आलं लक्षामध्ये. सो त्याचा विचार करू नका हे अकॅडमीची टेस्ट सिरीज त्या अकॅडमीची, सो त्याच्या भानगडीतच पडायचं नाही. सगळ्या अकॅडमी आपल्या आहे, आलं लक्षामध्ये. आणि आपल्याला अकॅडमीच्या माध्यमातून कुठल्याही असू द्या पास होण्याशी मतलब आहे आपल्याला बिलकुल जास्त कशाच्या फंद्यात पडायचं नाही आहे, आलं लक्षामध्ये. मला फक्त आणि फक्त हे बघा, नंतर तुम्ही PSI झाले, उद्या PSI झाले, तुम्ही STI झाले, आलं लक्षामध्ये, तुम्ही मला कॉलही नाही केला, तुम्ही झाले जरी, आलं लक्षामध्ये, तुम्ही मला कॉलही नाही केला, सांगितलं नाही, पण तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी आहे की सागर सरनं तेव्हा यूट्यूबला लेक्चर घेतलं होतं, मी पूर्ण खचलेलं होतं. असे कॉल येतात बरं मला, गडचिरोलीवरून येतात, ठाण्यावरनं येतात, म्हणजे स्वतःहून सांगतात ते. काही काही तर आदिवासी बॅकग्राऊंडचे असतात, ते तर कधी म्हणजे गाव सोडून गेलेले नसतात, पण यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास करून त्या पदापर्यंत. काही काही तर असे सोडायला आलेले असतात, म्हणजे आता सोडून देणार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. त्यावेळेस त्यांना मोटिवेशन मिळते, एक्झाम अचानक सोपी वाटायला लागते, आणि ते त्याच मोटिवेशनवर किंवा त्याच डिसिप्लिनवर ते एक्झाम क्रॅक करून टाकतात. बस तेव्हा फक्त त्यांचा एखादा मेसेज येतो किंवा अकॅडमीमध्ये कॉल येतो, बस माझ्यासाठी तेवढंच आहे की तुम्ही उद्या सिलेक्ट झाले, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आहे की बाबा सागर सरचा कुठंतरी मला थोडाफार फायदा झाला होता, मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी ह्या ज्या गोष्टी आहे पोरांनो, अकॅडमी अँड ऑल थिंग्स, ह्या गौण आहे. महत्त्वाचं आहे माणसामुळं माणसाचा किती फायदा होतो ही बाब त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणून तुम्ही गृहिणी असाल, जॉब होल्डर असाल, त्याच्यानंतर नवीन तयारी करणारी असाल, या माझ्या लेक्चरचा तुम्हाला जर फायदा होत असेल आणि तुम्ही जर अधिकारी बनत असाल, आलं लक्षामध्ये, माझ्यासाठी खूप आहे. माझी ब्रँडिंग करावी, माझ्या अकॅडमीचं नाव मोठं करावं, मोठे मोठे सत्कार समारंभ, सो बिलकुल मी विश्वास ठेवणारा नाही आहे. काय असते, पास झाल्यानंतर सगळेच तुमच्या सोबत उभे राहतात,
आलं लक्षामध्ये माझा विद्यार्थी, येत्या लक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतात. पण गोष्ट अशी आहे, जेव्हा तुमचा हा अडचणीचा काळ असतो म्हणजे स्ट्रगलिंग कालखंड असतो, तेव्हा तुमची कोणी साथ देत नाही. मग तेव्हा जर वाटेकरी बनता आलं तर ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. यशस्वी झाल्यानंतर तर जग तुमचं आहे हो, एन्जॉय करा मस्तपैकी तुम्ही. पण आज जर मला तुमच्या सोबत आलं लक्षात परीक्षेचं टेन्शन शेअर करता आलं, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती, कारण मी ह्या प्रोसेसमधून गेलेलो आहे. लक्षामध्ये मी खस्ता खाल्लेले आहे. सो इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन वापस आल्यानंतर कसं वाटते हे मी सहन केलेलं आहे. मला बिलकुल वाटत नाही की माझे लेकरं म्हणून तुम्ही हे सहन केलं पाहिजे. एका झटक्यात आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. पुढे जाऊया आपण. अभ्यासाबरोबर प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस चांगली पाहिजे आहे. आयोगाचे पेपर हे करा तुम्ही. आता ते पण सांगतो मी तुम्हाला. बघा मी काय केलेलं आहे इथं, हे बघा मी एक स्पायरल बनवली होती. ॲक्च्युली मला ते बॅच घ्यायची होती म्हणून मी ते बनवून आणलं. म्हणजे तर काय करा माहिती आहे का, पॉसिबल ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही आयोगाचे आता कसं झालं मार्केटमध्ये वेगवेगळे पुस्तकं, ते चांगलं आहे बरं का, टॉपिक वाईज त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पुस्तकात 25,000 21,000 असे वेगवेगळ्या अकॅडमिक्सचे असतात लक्षामध्ये. सो ते का बरं बेस्ट आहेत, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं असतं म्हणजे टॉपिक वाईज दिलेलं असतं, जे नॉर्मली आयोगाच्या पेपरात भेटत नाही आपल्याला. पण तरीही तुम्ही आता ह्या 3 महिन्यात काय करा, ते तर सोडवलेलंच आहे मान्य आहे, पण तुम्ही असे हे पूर्व परीक्षेचं आहे बरं का, 2018 ते 2023 कंबाईनचं असं करून आणा स्पायरल तुम्ही, किंवा मग आयोगासारखे स्टेपल करून आणा आणि हे पाहायची सवय पडू द्या रोज. आणि हा आयोगाचा जो फॉन्ट आहे तुमचा, हा जो आहे एका पानावर एक प्रश्न, आलं लक्षामध्ये. सो ही पाहण्याची सवय वाढवा तुम्ही. आणि वर मराठीत आहे बाबा, खाली इंग्लिश आहे. मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे, वर्ड थेरपी शॉर्टकट. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये जेव्हा तो प्रश्न वाचता तेव्हा तुम्हाला लगेच सुटतो, कारण प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं असते. मी त्याचे यूट्यूबला पण टाकलेलं आहे, असं ओघम ओघम बोलत नाही आहे बरं का. सो पण ते तुम्हाला त्या 21,000 22,000 25,000 मध्ये हे कधीच मिळणार नाही तुम्हाला. का, कारण तिथे इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेलं नसते तुम्हाला लक्षामध्ये. सो हे प्रश्न असे वाचायची आणि ते सोडवण्याची आत्तापासून सवय लावा. काय होणार परीक्षेमध्ये येतं लक्षात, त्यातलाच जर आला प्रश्न तर तुम्ही लकी येणारच आहे. 10-15 प्रश्न मी तुम्हाला सांगतो, मी अनालिसिस केले ना आत्ता, मेन्सच्या हो प्रिलिम्सच्या परत मेन्सला, त्याच वर्षी परत प्रिलिम्सला, त्याच वर्षीच्या मेन्सला तोच प्रश्न जसच्या ऑप्शन सेट टाकलेला आहे. अहो पेपर सेटर काय मला सांगा, कुठून इनोव्हेट करणार आहे? इकॉनॉमिक्स सारख्या विषयात तेच 12-13 टॉपिक असतात ठरलेले, त्याच्यात काय इनोव्हेट करणार आहे तो? आता WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, अहो कित्येक वेळेस तेच विचारलेलं आहे. माराकेश नावाचा करार, उरुग्वे राऊंड येतं लक्षामध्ये, आणि 1 जानेवारी 1995 स्थापना झाली त्याची. गॅट करार होता आणि त्याचं WTO मध्ये रूपांतर झालं. ही परिषद आहे, 2-4 मोजून परिषदा असतात. त्यामध्ये दोहा डेव्हलपमेंट राऊंड जो आहे 2001चा, तो तर कन्फर्म विचारतात. किंवा मग पहिल्यांदा कुठं झाली मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स, किंवा हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी कोणती, आत्ताच म्हटलं मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. हेच प्रश्न वारंवार 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 आयोगाने विचारलेले आहेत लक्षामध्ये. सो मग हे तुम्हाला आकलन केव्हा होईल, अरे आत्ताच हा प्रश्न सोडवलाय मी, आत्ताच हा प्रश्न परत आलेला आहे, हे तुम्हाला केव्हा अनुभवायला भेटेल, जेव्हा तुम्ही स्वतः ते डोळा खालून घालाल लक्षामध्ये. म्हणून माझी अशी इच्छा आहे, मेन्सची पण स्पायरल बनवा, थोडे पैसे जातील तुमचे, पण तशा पद्धतीनं तुम्ही आयोगाचे पेपर काढून अभ्यास करणं अपेक्षित आहे. फक्त नॉलेज या आयामावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्हाला परीक्षेत 100% अनुभवायला मिळेल. आत्ताच पाहिलं आपण, जवळपास 3 प्रश्न 10 पैकी असे होते भूगोलासारख्या विषयामध्ये की जिथं तुम्हाला नॉलेज कामाला येत नाही. मी म्हटलं ना, ते चॅम्पियन आणि सेट कोण अभ्यास करते हो एवढं, चॅम्पियन आणि सेटचा येतं लक्षात. चॅम्पियन सिरीज माहित होती खडकांची बाबा, ह्यांचं म्हणणं आहे चॅम्पियन नावाच्या व्यक्तीनं वनांचं वर्गीकरण शोधून काढलेलं आहे. एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास आपण करत नाही, केला तर परीक्षेत आठवल्याच्या शक्यता कमी असते. मग त्याच्यामध्ये बेसिकली याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला कोणती गोष्ट हेल्प करणार आहे पोरांनो, तर लक्षात घ्या, हे एक थोडंसं डेव्हलप करा बरोबर. याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यांना असं वाटते की बाबा मी पैसे नाही खर्च करू शकत, पण मला लॉजिक्स आणि ट्रिक्स डेव्हलप करायचे. प्लीज यूट्यूबवरचे माझे जुने लेक्चर पहा, मी ते काढलेले नाही आहेत, ते तसेच आहे अजून. तुम्ही त्याच्यातून मस्तपैकी एक छोटीशी नोटबुक करा, ती पण परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचून जा. तुमचा कॉन्फिडन्स एकदम टॉपला जाईल. म्हणजे ये आपको कहीं भी नहीं मिलेगा, येते लक्षामध्ये, ये किसी भी किताब में नहीं मिलेगा, खाली एक ही किताब में मिलेगा, सागर सर नाम की किताब. लक्षात, एक प्रश्नाचा अनालिसिस करण्यासाठी आम्हाला 50 प्रश्न पाडावे लागतात. अनेक पोरं आहे, सर पेपर झाल्यावर तर सगळे लॉजिक्स आणि ट्रिक्स लावतात, पेपरमध्ये सुचत नाही. का बरं नाही सुचत? हे असं म्हणून तुम्ही मोकळं नाही होऊ शकत. पेपरमध्ये हे झालं पाहिजे, आलं पाहिजे, घरी तर कोणी सोडवत असते. हे असं म्हणून तुम्ही याच्यातून मुक्त नाही होऊ शकत. तुम्हाला पेपरमध्ये पण हे जमतंय. मी तर म्हणाल, तुम्ही आयाम जर डेव्हलप केला ना, रप चक्र फिरतात तुमच्या. चला नाही जमत नॉलेजने, ट्रिक्स आणि लॉजिकने 100% सुट्टे. इथं ही ट्रिक्स आहे, खतम आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पण याच्यासाठी तुम्हाला एका लॉजिकवरती किमान 5-5, 6-6 क्वेश्चन तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले असले पाहिजे.
प्रॅक्टिसनं हे जमणार आहे. नाही तर सर लॉजिक ट्रिक्स म्हटले आणि मग मी गेलो परीक्षेत सर आठवलंच नाही लॉजिक. अरे प्रॅक्टिस तर करावं लागेल ना तुला क्वेश्चनची. असं कसं येणार आहे? म्हणजे बिना मेहनतीत तुम्ही कसं काय एखाद्या माणसाकडून अपेक्षा ठेवू शकतात? मी मार्गदर्शक आहे, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, आलं लक्षामध्ये. परंतु त्या मार्गावरती चालायचं तुम्हाला आहे. अतः दीप भव, जे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, स्वतःचा मार्ग स्वतः प्रकाशित करायचा आहे. आलं लक्षामध्ये. मी बुद्ध म्हणून येतं लक्षामध्ये तुमचं मार्गदर्शन करू शकतो, पण त्या मार्गावरती पोरांनो तुम्हालाच चालायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून लॉजिक्स आणि ट्रिक्ससाठी प्रॅक्टिस वाढवा. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. जुने मुलं, आता ते 3 प्रकारचे मुलं असतात म्हटलं ना. मग जुन्या मुलांनी काय करायला पाहिजे आणि काही झालंय काही नाही झालं अशा मुलांनी काय करायला पाहिजे आणि ज्यांचा बिलकुल अभ्यास झालेला नाही त्या मुलांनी काय केलं पाहिजे, तिघांसाठी पण स्कीम आहे. जुने मुलं जे असतात, फक्त त्यांनी आता ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. आम्ही मेन्स दिलेला आहे, हे दिलेला आहे, ओ दिलेला आहे. सो असं राहत नसते कोणी ओव्हर कॉन्फिडंट, पण एखादा राहते कार्यकर्ता म्हणजे तो जरा वेगळा ढगात असतो. लक्षामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, 2023चा पेपर पाहा तुम्ही. येतं लक्षात, अपेक्षितच नव्हतं त्याच्यामधलं करंट अफेअर आणि विज्ञान असं येईल म्हणून. याच्या लक्षामध्ये पार गाडून टाकला आयोगाने. त्याच्यामध्ये आयोग नवनवीन प्रयोग करते UPSC सारखं, त्याच्यामुळे नवे जुने हा फॅक्टरच राहिलेला नाही त्याच्यामध्ये. सो त्यामुळे विनाकारण तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट राहू नका, तुम्हाला परवडणार नाही ते. सो जसे बाकीचे अभ्यास करताय चुपचाप प्लॅनिंग करून अभ्यास करा. पास होण्याशी आपल्याला मतलब आहे पोरांनो. हे मी तुम्हाला सांगितलं, आयोग नवनवीन प्रयोग करते आहे, त्याच्यात तुम्ही सापडले नाही पाहिजे. जास्तीत जास्त रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करा, कारण तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही जुने मुलं आहात. आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग करत असताना काही अशा गोष्टी असतात जे सोडवत असताना आपल्याला त्याचं उत्तर बिलकुल माहीत नसतं. जसं चॅम्पियन आणि सेट म्हटलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर तो एक सुरुवातीचा प्रश्न होता पहा, 1970-71 मध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की धवल क्रांतीला सुरुवात. तर मग हे नोट डाऊन करायचं. आणि जर तुम्ही धवल क्रांती नावाचा प्रकारच नाही ऐकला, सागर सर पहिल्यांदा वर्गीस कुरियन वगैरे नाव ऐकतोय, तर त्याची नोट्स बनवून ठेवा आणि त्याला रिइटरेट करा. म्हणजे त्याच्यावर फिरून जर आयोगाने, कारण ज्या अर्थी पेपर सेटरनी तो प्रश्न टाकलाय म्हणजे याचा अर्थ धवल क्रांती त्याच्या डोक्यात आहे कुठेतरी. मग त्याच्यावर जर त्यांनी दुसऱ्या वेळेस क्वेश्चन टाकला धवल क्रांतीचे जनक कोण, तर मग तुम्हाला ते उत्तर मारता आलं पाहिजे वर्गीस कुरियन. पुढे जाऊया आपण. आता बघा, काही काही अशा गोष्टी असतात ज्या अभ्यास करताना आपल्याकडून सुटून जातात. फॉर एक्झाम्पल ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य इतिहासामध्ये, मी एक्झाम्पल सांगतोय, अशा खूप गोष्टी असतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य सुटून जाते पाहिजे इतिहासामध्ये. पॉलिटीमध्ये केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करत नाही अनेक पोरं. केंद्रशासित प्रदेश सोडून देतात, स्पेशल स्टेटस असणारे राज्य सोडून देतात. भाषेसारखे पोर्शन आहे. केंद्र राज्य संबंध समिती जे समित्या असतात पहा, मदन मोहन पुंची नावाचा आयोग आहे पहा तुमचं, त्याच्यामध्ये सरकारी आयोग आहे. आनंदपूर साहिब नावाचा ठराव आहे, त्याच्यामध्ये राजमन्नार चा ठराव आहे. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल मेमोरँडम आहे. मग हे जे आहे हे आपल्याकडून सुटून जातात. तर सो असे पोर्शन आहे. तुम्ही काय करू शकता, एक दिवसातले 2-3 तास देऊन जो राहिलेला प्रत्येक विषयातला पोर्शन आहे तो करणे आणि बाकी वेळ पूर्ण रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगला देणे. क्वेश्चन सॉल्व्हिंगच तुम्हाला ही परीक्षा पास करून देऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जुन्या पोरांनी. पुढे जाऊया आपण. अर्थशास्त्रामध्ये वित्त आयोग आहे, येतं लक्षात. त्याच्या शिफारशी आजकाल विचारायला लागलेल्या आहेत ते. त्यामुळं अलीकडचे जे 12वा, 13वा, 14वा, 15वा वित्त आयोग आहे त्याच्या थोड्याशा शिफारशी बघून घ्यायच्या पहा. सेज नावाचा आहे, FRBM आहे, टॅक्सशी संबंधित समिती आहे, सरकारी योजना आहे. योजना अनेक पोरं अभ्यासत नाही कंबाईनला. आजकाल योजनेवर 3-4 प्रश्न येतात. सो योजनेची एक नोट्स पण मी टाकली आहे बरं का टेलिग्रामला, फ्री ऑफ कॉस्ट, सगळ्यांसाठी अवेलेबल आहे ती. आणि ते पुण्याच्या झेरॉक्सच्या दुकानावर तसे लटकून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांनी, तुम्ही कुठेही गेले पुण्यामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल, लक्षात, तिथून तुम्ही आपल्या त्या ह्याच्यावर घेऊन तुम्ही त्यामध्ये झेरॉक्स मारून त्या योजना तुम्ही पाठ करू शकता. योजना करा. मी एक्सपेक्ट करतो की 3 तरी प्रश्न चालू घडामोडी आणि अर्थशास्त्रामध्ये योजनेशी संबंधित येण्याच्या शक्यता राहतील. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स आहे सुटून जातात. त्याच्यानंतर भ्रूणाचा विकास कसा होतोय, फिरून फिरून याच्यावरती क्वेश्चन टाकतायत ते वेगवेगळ्या पद्धतीनं आजकाल, लक्षात. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे थोडंफार. सो त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्राचं डिटेलिंग अबाउट थॅलोफायटाचे 9 गट आहेत पहा. सो त्या 9 गटामध्ये जे पुस्तकात नाही आहे, पुस्तकात 3च दिलेले आहे. एक म्हणजे क्लोरोफायसी, एक म्हणजे फायोफायसी, रोडोफायसी, 3च दिलेले आहे. त्याच्यामध्ये नीलहरित शैवाल एक येतोय तुमचं, त्यानंतर एक तपकिरी शैवाल आहे आणि एक लाल शैवाल आहे. पण 6 प्रकार उरलेले जे आहे मिक्झोफायसी वगैरे वगैरे ते दिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हाला थोडंसं ते, मला असं वाटते की अनिल कोलते सरांच्या पुस्तकात बहुतेक कव्हर केलेले आहे किंवा नेटवरून तुम्हाला करावे लागणार. कारण मागच्या वर्षी जवळपास विज्ञानात 4 प्रश्न फक्त याच्यावरतीच होते, थॅलोफायटावरती. म्हणजे आयोगाच्या पेपर सेटरने याच्यावर PhD करून ठेवलेली आहे. सो मग याच्यावर परत क्वेश्चन जर आला तर ते पुस्तकाच्या भरोश्यावर सुटला नाही पाहिजे. आता पुस्तकवाले नंतर अपडेट करतील त्याला, सध्या पुस्तकवाल्यांचे पुस्तक अपडेटेड नाही आहे त्याला धरून. सो त्याच्यामुळे तुम्ही याचा थोडासा एक्स्ट्रा, हे कसं काय सुचते हो सागर सर तुम्हाला, हे कसं काय कळतंय, मी तुम्हाला सांगतो बा, PYQ अनालिसिस
तुम्ही येणारे क्वेश्चन पण एक्सपेक्ट करू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर प्राणीशास्त्रातील बारकावे असतील, जर शरीरशास्त्रामध्ये ग्रंथी असतील पहा, बरोबर. सो अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या राहून गेलेल्या आहे, सो त्या थोड्या असे प्रत्येक विषयातलं जे थोडं राहिलेलं आहे ते उरलेला वेळ रिव्हिजनला. तुमचा दिवसातला 60-70% वेळ रिव्हिजनला, 10-20% वेळ PYQ अनालिसिस प्लस जे जमत नाही आणि ज्याची माहिती कुठंच अवेलेबल नाही, रट्टा मारून टाकायचं म्हणजे. सो त्याला घालवा आणि बाकीचा वेळ जो आहे 10 ते 20% म्हणजे 2-1 तास हे जे राहून गेलेल्या छोट्या गोष्टी आहेत, योजना वगैरे, सो याच्यासाठी तुम्ही घालवणं अपेक्षित आहे. जे चांगले झालेले विषय जे 50-50% वाले म्हणजे काही विषयांचा अभ्यास झालाय सर, काही विषय ठीकठाक आहे, काही विषय तर बिलकुलच पाहिलेले नाही आहे. सो अशा पोरांसाठी जे विषय झालेले आहे दिवसातले 3 तास तुम्ही त्या विषयाच्या रिव्हिजनला दिली पाहिजे. समजा इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, सो 3-1 तास रिव्हिजन दिली पाहिजे रोज त्याची. त्यानंतर जे ठीकठाक झालेले आहेत त्याला मजबूती करण्यासाठी डेली 4 आवर्स तुम्ही दिले पाहिजे किंवा 5 आवर्स तुम्ही दिले पाहिजे. अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी. फॉर एक्झाम्पल, आता एखादा विद्यार्थी असू शकतो त्याचे हे विषय चांगले झालेले आहेत आणि हे विषय थोडेसे वीक आहेत, मग ते थोडे एक्सचेंज करून घ्या तुमच्या पद्धतीने. एखादा विषय असतो पहा, तो विज्ञान असू शकतो किंवा मॅथ्स रिझनिंग असू शकतो, जर झालेलाच नाही आहे तर त्याला सोडून नका देऊ. सो मॅथ्समध्ये जवळपास 10 ते 12 क्वेश्चन गणितावर आहे, रिझनिंगवर 8 ते 10 क्वेश्चन आहे, तर तुम्ही 10 ते 12 क्वेश्चन सोडून नाही ना देऊ शकत. तुम्ही म्हणा सर गणित लयच विकावं माझं, तुम्ही 2-2 तास 3-3 तास रोज प्रॅक्टिस करा त्याची एक्झामपर्यंत. 3 महिन्यात बऱ्यापैकी होईल. 6-7 क्वेश्चन आरामात सुटतात तुमचे. ठीक आहे, 12 नाही सुटले तुमचे, 6-7 तरी जोडीत पडतात मार्क. लक्षामध्ये सोपं जे आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज सोपं आहे. काळकाम एक सोपे असतात त्याचे गणित, एकदम रेल्वेचे गणित एकदम सोपे असतात. मी म्हणत नाही परमुटेशन कॉम्बिनेशन करा, त्याच्यानंतर ते नफ्या तोट्याचे डोकंदुखी गणित असतात, म्हणजे काही त्याच्यातले असतात सोपे, पण ते बेसिक मुलांना अवघड जातात. नका ना सोडू, सोपे तर सोडवा. A+B चा ब्रॅकेट स्क्वेअर, A+B चा ब्रॅकेट क्यूब, याच्यावरती फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन असतात हो लक्षामध्ये. सो ते सोपे सिरीजवरती क्वेश्चन, घड्याळावरती क्वेश्चन विचारतायत आजकाल. त्यानंतर ते तर कन्फर्म असतो सिलॉलिझमवरती. सोपे आहे, झोळीत पाडून घ्यायला काय हरकत आहे, म्हणजे माझं म्हणणं आहे. सो त्यामुळं या पद्धतीनं. आणि जे पोरं एकदमच नवीन आहे लक्षात, पण त्यांची इच्छा शक्ती अशी आहे की साला आपण 3 महिन्यात पास झालं पाहिजे. सो त्यांच्यासाठी सांगतो की मागच्या 5 वर्षातील प्रश्नांचा ट्रेंड ओळखून अभ्यास करा. बस एक लक्षात घ्या, आपल्याला एवढं करायचं आहे 3 महिन्यात, हे डोक्यात ठेवूनच अभ्यास करा. खूप जास्त सगळ्या विषयाचा अभ्यास करण्याच्या फंद्यात पडू नका. मायक्रो अनालिसिस तुम्हाला झेपणार पण नाही. तुम्ही काय करा, ठरवा. जसं आता मी तिथं तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास दिला, हे कशावरून ठरवलेलं आहे, मागच्या 5 वर्षातल्या प्रश्नपत्रिकांच्या प्री आणि मेन्सच्या ट्रेंडवरून. महाराष्ट्राचा इतिहास हा टॉपिक आहे तुम्हाला. सो आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पेपर पाहिले तर तुम्हाला मोजून एक 8 ते 10 टॉपिक आहे ज्याच्यावर क्वेश्चन आहेत. आदिवासी बंड, बी प्रोफेशनल, 1857चं बंड व दख्खनचे दंगे, काँग्रेस पूर्व राजकीय संघटना, काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशने, सामाजिक संघटना जसं प्रार्थना समाज आहे, मानव धर्म सभा आहे, सत्यशोधक समाज आहे, क्रांतिकारक आहे जसे वासुदेव बळवंत फडके आहेत, चाफेकर बंधू आहे, सावरकर बंधू आहेत, गांधीजींच्या चळवळी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य आणि वर्तमानपत्र, आणि कामगार चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ. हे असे मोजून पूर्ण तुमच्या ह्याच्यामध्ये असे मोजून एक 8-10 टॉपिक आहे. बस एवढेच करायचे पाठ, आणि 15 दिवसात होतात, फक्त 15 दिवसात. लक्षामध्ये फार अर्धांडसा अभ्यास करायचा नाही, खूप सारा तुम्ही घेऊन बसले मोठे पुस्तक, बिलकुल हेच टॉपिक असं प्रत्येक विषयाचं निघते 5 वर्षाचं क्रक्स. एवढेच करायचे, चला तुम्ही पास पण होऊ शकता आरामात. माहिती आहे का, गडबची पूर्वपरीक्षा हे जर परफेक्ट केले, पोरं म्हणतच राहतील हा मागून पुढं कसं काय गेला, म्हणजे आम्ही 3 वर्ष झाले अभ्यासिकेत अभ्यास करतोय. लक्षामध्ये हा पोरगा मागून पुढं कसं काय गेला. आणि याच्या सोबत जसं असते ना, भाजीसोबत लोणचं खाल्लं पाहिजे, तसं ही भाजी जर असेल तर लोणचाचा तडक, किंवा त्याला म्हणतो ना वरणाला तडका असला पाहिजे. सो ते म्हणजे PYQचा तडका. PYQ बायबल आहे आपल्यासाठी पास करण्यासाठी, किंवा भगवद्गीता आहे आपल्याला पास करण्यासाठी एक्झाम. सो ये और वो, आलं लक्षात. कॉम्बिनेशन चालू ठेवा 3 महिने, आलं लक्षात. पुढे जाऊया आपण. दिवसात 2 विषय घ्या मॅक्झिमम, जास्त घेऊ नका तुम्ही. लॉजिक ट्रिक्सवर जरा जास्त भर द्या, कारण नॉलेजवाला पोर्शन आपला वीक आहे म्हणून. येतं लक्षात. नेमका पण मजबूत अभ्यास करायचा आहे. जास्त पोर्शन कव्हर करण्यापेक्षा नेमका आणि मजबूत. नेमका म्हणजे कोणता, प्रश्नांचा ट्रेंड ओळखून, जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. सो हे अशा पद्धतीनं केलं पाहिजे. जुने, मध्ययुगीन आणि आधुनिक
प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक पोरांसाठी मी स्कीम दिलेली आहे अभ्यासाची. आता तुम्हाला मस्तपैकी अभ्यास करायचा आहे. येतं लक्षात, एक गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात, जर तुम्ही मानत असेल ईश्वराला किंवा निसर्गाला मानत असाल, तुम्ही ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली तो परमात्म्याला तुम्ही मानत असेल, तर तुम्ही हा ॲटिट्यूड ठेवला पाहिजे की मला परीक्षा द्यायची संधी मिळालेली आहे आणि मला परीक्षेत संधीचं सोनं करायचं आहे. परीक्षा पास होईल नापास होईल हा भविष्यातला प्रश्न आहे माझ्यासाठी पोरांनो. परीक्षा पास होईल नापास होईल हा भविष्यातला प्रश्न आहे. मसाला हे 3 महिने मला असे करायचे आहे, माझ्या पूर्ण आयुष्यात लक्षात राहिले पाहिजे की यार मी त्यावेळेस जो अभ्यास केला, साला एक एक मिनिटाचा हिशोब ठेवून मी केला. बिलकुल कशाच्याच नादाला लागलो नाही. जीवनात दिवाळी दसरा सेलिब्रेट करणारा माणूस, येत्या लक्षामध्ये दिवाळीच्या दिवशी पण फटाके वाजत असताना साला पुस्तक घेऊन होता घरी, लक्षामध्ये, किंवा अभ्यासिकेमध्ये. सो अभ्यास करायचा आहे. 3 महिने मला संधी दिलेली आहे. आतापर्यंत ॲड आली नाही पण आता आलेली आहे. सो हे 3-4 महिने मला मिळालेले आहे. सो मला हे तोडूनच टाकायचे आहेत महिने. मन लावून अभ्यास करायचा आहे. परीक्षा पास होईल नापास होईल वेगळा मुद्दा आहे. मिळालेला आहे मला प्लॅन, कसं जायचं आहे, मी कोणत्या कॅटेगरीत बसतो मला माहिती आहे. बस त्या पद्धतीनं मला संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करायचं आहे. अभ्यास करणे म्हणजे दुःख नव्हे, संघर्ष करणे म्हणजे दुःख नव्हे, लक्षामध्ये. सो हे दुःखद नाही आहे, ह्याचा आपल्याला आता थंडीच्या दिवसामध्ये आनंद घ्यायचा आहे. सो बाहेर सगळीकडे थंडी, पण डोक्यात आग लागलेली असली पाहिजे, ऊर्जा तिथून येणार आहे आपल्याला. सो त्यामुळं तुम्हाला त्या पद्धतीनं आता अभ्यासाला मस्तपैकी सुरुवात करायची आहे. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.